गजर माऊलीचा गजर माऊलीचा हो बरा या सांगा ते मिळे चारा थोडं कडक करा थोडं जास्त बेस वाटायला मनवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी बरवा बरवा दिसे समागम याचा निमिषे मनवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी पुढती पुढती तुका सोकला सोकावितो लोका मनवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभम जगन्निहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः सरे चरणा संताची आरु सरे चरणा संताची आरु सरे चरणा संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हॅलो हॅलो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची योऽन्त प्रविश्य मम मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् ते मला दिसणार नाही तिथं थोडस प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भजे व्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं पिच्चगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं बहुबरा या सांगा ते मिळे चारा मनवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे। आमच्या जीवनामध्ये आम्हाला भगवंताची संगती प्राप्त झाली, ती संगती आम्ही कशी मिळवली याचं वर्णन करणारा हा काल्याचा अभंग आहे। या अभंगावर काही चिंतन मांडण्यापूर्वी आजची जी ही कीर्तन सेवा आहे ती कोणत्या निमित्ताने सर्वांना माहिती आहे। कैलासवासी राजारामजी दगुजी आव्हाड यांच्या वर्ष श्राद्धानिमित्तानं त्यांचा संपूर्ण परिवार एक दिवसाचा जरी कार्यक्रम करायचा म्हटलं तरी भरपूर संकट येतात। 7 दिवस या परिवारानं श्रीमद भागवत कथा आयोजन केलं। 7 दिवस खूप आनंदात आपण भगवत कथा ऐकली आणि आज त्या कथेची सांगता काल्याच्या रूपानं होते। आयोजक असणारा हा संपूर्ण आव्हाड परिवार, याच्यामध्ये मुख्य सर्वामध्ये वयोवृद्ध असणारे आमचे श्री सखाहरी दगुजी आव्हाड दादा, सजन दगुजी आव्हाड आमचे नाना, गंगा भागीरथी चंद्रभागाबाई राजारामजी आव्हाड आणि मग संपूर्ण आपला आव्हाड परिवार, श्री संतोष सखाहरी आव्हाड, सतीश राजाराम आव्हाड, अनिल राजाराम आव्हाड, जनार्दन सजन आव्हाड आणि मुली, मग त्याच्यामध्ये सुनीताताई, मनीषाताई, सविताताई, सुरेखाताई, सरलाताई, संगीताताई, वंदनाताई, वैशालीताई, शीतलताई, गीतांजलीताई आणि सुना मनीषाबाई, रुपालीबाई, साधनाबाई आणि पल्लवीबाई, संपूर्ण आव्हाड परिवार। तुम्ही म्हणाल एवढ्यांची नावं घेतले, तुमच्याकडे घ्यावंच लागतात, पण हे खरंच नाव घेण्या इतकेच कौतुकाचे आहेत म्हणून आवर्जून घेतले मी। याच्यातलं एक एक लेकरू खरं म्हणजे सोन्यासारखंच आहे। बघा, मला असं वाटतंय एखादा शिक्षक आपला परिवार सोडून, वास्तविक पाहता माफ करा बरं का, शक्यतो शिक्षकाचं जीवन लय व्यापक नसते। शिक्षक नावाचा प्राणी बस जास्त विस्तार नसतो त्यांचा, आपला परिवार, आपलं
इतके व्यवस्थित शिक्षक लोक वागतात. मी एका शिक्षकाच्या घरी होतो, त्यांनी मला कंगवा दाखवला. ते म्हणे बाबा 2 रुपयाचा कंगवा मी 14 वर्षे वापरला. हे जीवन शिक्षकाचं आहे. पण आमचे दादा म्हणजे राष्ट्रपती पारितोषिक देऊन ज्यांना सन्मानित केलेले आणि ज्यांचं जीवन सीमित नाही, फार व्यापलेलं आहे. दादांचा परिचय मी काय जास्त देऊ. इथं बसलेल्या प्रत्येकाला असं वाटते गुरुजी माझे, वाटतं की नाही. हे आमचे साहेब आलेत पुण्यावरून, काकासाहेब चव्हाण. तर काकासाहेब खरं म्हणजे खूप व्यस्त जीवन आहे काकासाहेबांचं, पण दादाच्या प्रेमानं काकासाहेब आले. काकासाहेबच नाही, इथं इतके उपस्थित मान्यवर आहेत. कोणाकोणाचं नाव घेऊ. असं करतो ना काय, कोणालाच राग नको म्हणून महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून. सगळ्या बसलेल्यांचं नाव घेतो, टाळकऱ्यांचा मान राखून. आता तर काही नाराज नाही ना कोणी. ठीक आहे, तुम्ही सगळे मान्यवर आहात, तुम्ही सगळे स्तुत्य पूजनीय आहेत. या बाबाजी. विठ्ठला 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 या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सगळे गुणीजन महाराज मंडळी, त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज आहेत, दत्तू काका आहेत, हरिभक्तीपरायण यशवंत महाराज आहेत, संत बाबा आहेत, भाऊसाहेब महाराज आहेत, कचू नाना आहेत, गौरव महाराज, पुरुषोत्तम महाराज, सौरभ महाराज, मृदुंगाचार्य एकनाथ महाराज निकम, मृदुंगाचार्य ओम महाराज सांगळे, आमचे भाऊसाहेब महाराज आहेत, शालूताई आहेत आमच्या. विशेष माझ्याबरोबर असणारे आमचे प्रल्हादजी महाराज आहेत, सुदर्शन महाराज आहेत. सगळ्या महाराज मंडळीला मी मनापासून अभिवादन करतो. बस जास्त नाही, सगळ्यांना चिंता आहे. बाबा म्हणलं काय पाऊस आपल्याला साथ देईल का नाही. हे बघा, कोण आपल्याला साथ देईल का नाही याच्यावर काय भरोसा ठेवायचा नाही. फक्त भरोसा एक परमात्म्यावर ठेवा, बाकी सगळं होईल व्यवस्थित. विठ्ठला उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, उत्कृष्ट हे चित्रीकरण होतं या कीर्तनाचं. आणि आलेले सगळे पाहुणे मंडळ, आलेले सगळे हरिभक्त मंडळ, सर्वांच्या चरणावर अत्यंत विनम्र भावनानं अभिवादन करतो आणि काल्याच्या सेवेकडे येतो. भजन करा. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन म्हणजे कलशाचं कीर्तन आहे. मंदिर तुम्ही कितीही उंच बांधा, पण जोपर्यंत मंदिरावर कळस बसत नाही. हे सगळे नाव वाचले निलेश बाबा, तुमचंच नाव नव्हतं याच्यामध्ये. असं असतंय बघा. आमचे निलेश बाबा आपल्या परिसराचं वैभव, विशेषतः हरिभक्तीपरायण आमचे आत्ताच आलेले दत्तानंद गिरीजी महाराज बाबा. हे महात्मा तर काय सगळ्या महाराष्ट्राला, म्हणजे महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी आमच्या स्वामीजीला ओळखतो. का? कारण आमच्या स्वामीजीची ओळख म्हणजे ज्ञानोबाऱ्यांची पालखी सोहळ्यातली. महात्मा कुठेही बसलेले असतात. एखाद्या वर्षी जर हे बाबा दिसले नाही तर समाधी सोहळा सुना सुना लागतो. असे आमचे दत्तानंद गिरीजी महाराज. फार जुना परिचय आमचा. पुत्रवत तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. पुन्हा एकदा पेटीकरी बाबा सर्वांना मनापासून अभिवादन करून अभंगाकडे येतो. काल्याचं कीर्तन म्हटलं की कलशाचं कीर्तन आहे. मी बोलत होतो, तुम्हाला बोलू नका, आता जिथं जागा आहे तिथं बसा. मंदिर कितीही उंच बांधा, पण मंदिरावर कळस बसत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण नाही. गंगा कितीही रुंद असू द्या, जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत गंगेला पूर्णता नाही. तसं सप्ताह किती मोठा करा, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताहाला पूर्णता येत नाही. विठ्ठला देवळाची या कामा कळसू, परमगंगेसी सिंधू प्रवेशू. गंगा समुद्राला मिळाली की वाहनं थांबलं, कळस बसला की मंदिराचं बांधकाम थांबलं, आणि काला झाला की सप्ताह संपला सांगायची गरज नाही लोकाला. काला हे सांगतेचं प्रतीक आहे, काला हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे. बसलेले भाविक म्हणतील, माऊली बाबा आम्ही लहान होतो तेव्हापासून आजपर्यंत आम्ही काला आणि काल्यामध्ये कृष्ण चरित्रच ऐकत आलो.
तुम्ही तरी जरा दुसऱ्या देवाचं चरित्र सांगा काल्यामध्ये. दुसऱ्या देवाचं चरित्र नाही पण नामनिर्देश करतो. आज एक अवतार आहे परमात्म्याचा. आजच्याच दिवशी माता आदितीच्या पोटी भगवान वामन रूपाने प्रगट होऊन बलिराजाला परमात्म्याने बंधनात टाकलं होतं. असा पवित्र अवतार वामन अवतार. एकदा मोठ्या प्रेमानं बोला, वामन भगवान की जय, वामन भगवान की जय. वामन अवतार आहे पण चरित्र मी श्रीकृष्णाचं सांगणार आहे. काही लोक म्हणतील बाबा इतक्या वर्ष झालं महात्म्य चरित्र सांगतेत, आम्ही चरित्र ऐकतो, याचा आमच्या जीवनात काही फायदा होईल का? तर या कीर्तनाचा आणि या चरित्राचा फायदा काय आहे जीवनामध्ये याचा जर विचार केला तर मला असं वाटतंय फायदा विचारायचा असेल तर सगळ्यात जास्त फायदा आपल्यात बसलेल्या हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णाजी महाराज तायडे यांना विचारा. मी मुद्दाम नाव मागं ठेवलंय हां का, या डोंगरगावला इथं बसलेले बरेच लोकांचे जन्म झाले नव्हते. तेव्हापासून कृष्णा बाबा आपल्या डोंगरगावला येतात. महाराष्ट्रातले मोठे मोठे महात्मे त्यांनी बैलगाडीनं डोंगरगावला आणलेले. एकदा टाळ्या वाजवा कृष्ण बाबा. फार फार सुंदर व्यक्तिमत्व आहे बाबा. जुन्या काळात मी म्हटले 80च्या काळामध्ये मी पंढरपूरला चाली शिकवायला होतो. म्हणलो कृष्णा बाबा तुम्ही 80ला चाली शिकवायला होते आणि मी 80ला जन्मालाच आलो नव्हतो. माझ्या जन्माची तारीख तशी 22 ऑक्टोबर 1980 आहे पण रेकॉर्ड कागदपत्राला 15/9/80 आहे. कधी काय माहीत 15 तारीख आता माहिती ना. विठ्ठला कृष्णा बाबाने खूप आपल्या सर्वांना परमार्थ गोड असा दिला आणि म्हणून देवाच्या चरित्राचा आपल्या जीवावर काय परिणाम होतो सज्जनाहो एका वाक्यात सांगून पुढचं बोलतो. आपण जन्माला आलो अपवित्र अवस्थेत आणि गेलो तरी अपवित्रताच आहे. माणूस जन्माला येतो तो अपवित्र, जीवन जगतो तरी अपवित्र, मेला तरी अपवित्र. हे जीवनच इतकं अपवित्र आहे. मग या अपवित्र जीवाला पवित्र करण्याचं काय साधन आहे? कलियुगामध्ये सोपं साधन आहे. प्रत्येकाला जर पवित्र व्हायचं असेल तर त्यानं कृष्ण चरित्र श्रवण करावं. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजेरिया. जीव पवित्र जीवन पवित्र करायचं असेल तर त्याच्यासाठी कृष्ण चरित्र. विठ्ठला थोडे थोडे पडदे उघडे केले तर बरं होईल. मला जरा गरम वाटायला लागलंय. पवित्र भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला ऐकायचंय. चरित्र ऐकायच्या आधी घेतलेल्या अभंगाचा अर्थ सांगायचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये ज्या भगवंताची संगती तुकोबारायला मिळाली तो परमात्मा नेमका कसा आहे. अभंगाची सुरुवात अशी बाबा. पहिला शब्द आहे बहु. काय शब्द आहे? बहु. बहु शब्दाचे 2 अर्थ होतात. बहु शब्द तसा हिंदी मधला शब्द आहे. बहु शब्दाचा पहिला अर्थ होतो पुष्कळ. काय काय तुमच्याकडे पुष्कळ म्हणतात का? नाही. जास्त जास्त म्हणतात का? नाही. भरपूर नाही म्हणत. काय म्हणतात? भरपूर, पुष्कळ, जास्त, खूप, लयमठ, बखळ, रगड, मायंदाळ, चिक्कार म्हणतात काय तिथं सांगा. काय तिकडं भागवताच्या कथेला गेलो होतो. आमच्या पुणे जिल्ह्यातले लोक मध्ये मायंदाळ गर्दी होती. मायंदाळ गर्दी होती. तर भरपूर बहु म्हणजे पुष्कळ भरपूर. बहु शब्दाचा पहिला अर्थ होतो भरपूर. बहु शब्दाचा दुसरा अर्थ होतो सून. बहु म्हणजे काय? सून. तर जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगामध्ये आम्ही ज्या देवाच्या संगतीत राहतो तो देव कसा आहे तर महाराज म्हणतात तो फार बरा आहे. फारच बरा आहे. बरा म्हणजे नेमका काय? बरा कोणाला म्हणायचं? एरवी थोडं थोडं बोलत चला मी विचारल्यावर. तुमच्या इकडं बरा कोणाला म्हणते? बरा म्हणजे आमच्या इकडचं सांगतो ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्याची 4 लोकात चलती आहे. आमच्या इकडे लोक म्हणतात तुमचं काय बुवा तुम्ही बरे माणसं आहेत. तुमच्या इकडे काय म्हणतात? असंच म्हणतात ना, तुमचं काय बुवा तुम्ही बरे माणसं आहेत. आपल्या इकडं बरा आपल्या भाषेत बरा त्याला म्हणतात ज्याची 4 लोकात चलती आहे त्याला काय म्हणतात बाबा? बरा म्हणतात. मग देवाला बरं म्हणण्याचं कारण देवाची किती चलती आहे?
देव किती बरा आहे, व्यवहारातला बरा, त्याला मर्यादा आहे दादा. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा लेट असतं का विठ्ठल बाबा? वाट पाहू पाहू आमचे डोळे शिणले ना. हे आमचे विठ्ठल महाराज शिंदे परभणीकर फार आता पंचक्रोशीला माहीतच आहे बाबा, आपल्याच परिसरात फिरतायत. गोड महाराजांना एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या. लेट आले म्हणून टाळ्या आहेत बरं का आबा. ऐका सज्जनाओ, आज अशी गंमत झाली की टाळं कमी पडायलेत आम्हाला. नाही तर काही ठिकाणी टाळं भरपूर असते, टाळं घेणारेच कोणी नसते बाबा. काही काही ठिकाणी तुम्ही असेही कीर्तन केलेले आहेत, टाळकरी 4 विनेकरी 5 वा. बाकीचं तुमच्या ध्यानातच आलं काय असेल तर. हो सज्जना हो, परमात्मा फार बरा आहे. अभंगामध्ये सुरुवातीला असं म्हटले बहु बरा, बहु बरा. परमात्मा बरा आहे. देवाला बरा का म्हणायचं? आपल्या भाषेत ज्याची चलती आहे त्याला बरं म्हणतात, ज्याचं सगळं जण ऐकतात म्हणून त्याला बरं म्हणायचं, ज्याच्याकडे संपत्ती आहे म्हणून त्याला बरं म्हणायचं. देवाला बरं म्हणताना देवाच्या संपत्तीचा जर विचार केला, देवाला बरं म्हणायचंय तर देवाकडे संपत्ती किती आहे? देवाच्या संपत्तीचा मी काही विचार करणार नाही. सगळं जग ज्या लक्ष्मीची अपेक्षा करते ती सुद्धा त्याच्या पायाजवळ बसली म्हणल्यानंतर किती संपत्तीवान असेल तुम्हीच विचार करा. लक्ष्मी मुकुंदी स्थिरावली चरणाजवळ बसली. जग ज्या लक्ष्मीची अपेक्षा करते ती लक्ष्मी देवाच्या चरणाजवळ आहे. म्हणून संपत्तीच्या बाबतीत देवाचा कोणी हात पकडायचा नाही, म्हणून परमात्मा बरा आहे. बरं, संपत्तीच्या बाबतीत झालं. आता सामर्थ्याच्या बाबतीत जर विचार केला, जसं काही लोक म्हणतात त्या माणसाचं खूप वजन आहे, शब्द टाकला की कोणी मोडत नाही, म्हणजे बरा आहे म्हणूनच मोडत नाही ना. आपल्यासारख्याच्या शब्दाला कोणी किंमत देतं का देवा? तर देव किती बरा आहे, काय सामर्थ्य हे देवाचं, म्हणून देवाला बरा म्हणायचं. त्याच्या बऱ्यापणाचं आणि त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करतो. हे झाडाचे बी पानं त्याच्या सत्तेना चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कोण बोलवी तो हरी विना, 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 कोण बोलवी तो हरी. हा देखवी ऐकवी एक नारायण, कभी कभी एक नारायण, आमच्या विठ्ठल महाराजाला पण एक माईक द्या जरा, कारण आज काल्याच्या कीर्तनात थोडासा आनंद घेऊ. पहा, लक्ष देऊन ऐका. मी देव किती बरा आहे. एखाद्या बऱ्याचा, एखादा जो बरा असतो ना, त्या बऱ्याचे 4 लोक ऐकत असतील, पण माझा देव किती बरा आहे. वृक्षाची हे पाने हले, वृक्षाची पाने हाले जाते, वृक्षाची पाने
पांडुरंगातलं चरण दादानं म्हणलं होतं आणि परत आणि तुम्ही सगळ्यांना ठरवलं तर तुम्ही मला बोलूच देणार नाही, एवढा पाठ आहे तुमचा सर्वांचा. वृक्षाची पाने हलेजाची सत्ता, बरा कोणाला म्हणायचं? ज्याची सगळ्यावर सत्ता चलते त्याला बरा म्हणायचं. आणि म्हणून तू खूप बरा आहे सांगतात. आमचा परमात्मा फार बरा आहे. किती बरा आहे? ज्याच्याकडे संपत्तीची कमी नाही. किती बरा आहे? ज्याच्याकडे सामर्थ्याची कमी नाही. काय सामर्थ्य आहे तुमच्या परमात्म्याचं? आता मी तुकोबरायच्या प्रमाणानं सांगू लागलो. झाडाचे पानं सुद्धा त्याच्याच सत्तेनं हलतात. आणखीन काय सामर्थ्य आहे भगवान परमात्म्याचं? ऐका पटकन बांधा पोरो. काय होतं कथे कीर्तनात विक्षेप होतो. विठ्ठला भगवंताची सत्ता सांगत होतो तुम्हाला. काय सत्ता आहे परमात्म्याची? अर्जुनाला सांगतायत भगवान. बरं का अर्जुना, काय तुझ्या रथाचा सारथी झालो म्हणून तू मला साधारण समजू नको. काय विशेषता आहे देवा? अर्जुना, मी तुला आत्ता जे सांगतो याला राजविद्या म्हणतात. मी जर बोललो तर समुद्र आपली मर्यादा सोडत नाही. इतकं सामर्थ्य हे देवाचं, याला बरा म्हणायचं. मी जर बोललो तर पर्वत आपली जागा सोडत नाही. मी जर बोललो तर पृथ्वी ह्या सगळ्या भूतांना वागवते. मीच काळ निर्माण केलाय. मीच आकाशातल्या सूर्याला चालवतो. काय गोड ओव्या आहेत ना? काय ओव्या आहेत? सुरुवात कुठून करायची? पर्वते वैसकान संडावी, समुद्रे रेखा न ओलंडावी, पृथ्वी भूते वहावी, हे आज्ञा माझी. मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले. पुढे काय? मिया हलविल्या प्राणो हाले, जो जगा ते चाळिता. मियाची नियमिला साता, काळू ग्रासित से भूता. सज्जना हो, हे सामर्थ्य परमात्म्याचं आहे. इतका बरा आहे. त्याच्या सत्तेनं काळ चालतो, त्याच्या सत्तेनं सूर्य चालतो, त्याच्या सत्तेनं पृथ्वी तुम्हाला आम्हाला धारण करते, त्याच्याच सत्तेनं समुद्र रेषा ओलांडत नाही, आणि त्याच्या सत्तेनं ब्रह्मगिरी तिथल्या तिथे आणि अगस्तीचा अंकाई किल्ला तिथल्या तिथे. ओ महाराज, तुम्हाला नातेवाईकाकडे जाऊ वाटतंय. हे पर्वत काही एकमेकाचे नातेवाईक नसतील का? यांना कधी वाटत नसेल का चला बरं ब्रह्मगिरीला भेटायला जावा? असं अंकाईच्या किल्ल्यानं जर ठरवलं तर मधल्या लोकांचं काय होईल? पण पर्वत जागा सोडत नाही. ही परमात्म्याची आज्ञा आहे. इतकं सामर्थ्य, इतका बरा परमात्मा आहे. मग तुकोबारायला लोक म्हणू लागले, बाबा एक प्रश्न विचारू. काय प्रश्न आहे? जे बरे असतात, जे लोक संपत्तीनं आणि सामर्थ्यानं बरे असतात, ते चिकट लोक असतात. चिकटच म्हणतात ना तुमच्याकडे? चिकट. जरासं सुद्धा बरे लोक फक्त आपलाच विचार करतात. तुमचा देव बरा आहे तर स्वतःचाच विचार करतो का संगतीत असणाऱ्याचा बी विचार करतो? कारण माफ करा, थोडे बरे असतात. हे आमचे काकासाहेब, दिंडी असते ना आपली, दिंडीमध्ये माणसं 200 आणि पुण्यापासून तर पंढरपूर पर्यंत प्रत्येकाला जे खायचंय तितके पदार्थ काकासाहेबांना आधीच ट्रकमध्ये ठेवलेले असते. टाळ्या वाजवल्या. बहुतांशी दिंडी मालक चांगला माल बाजूला ठेवतात. पण आमचे काकासाहेब संपत्तीनं बरे असणारे माणसं चारायला जरा उदार नसतात, उलट थोडे चिकटच असते. तर तुमचा देव बरा आहे, पण खाऊ घालायला कसा आहे? तुकोबर आहे म्हणतात. ज्या बऱ्या देवाच्या संगतीत आम्ही राहतो तो इतका उदार आहे, संगतीत राहिलं की त्याला चारा खाऊ घालतो. या सांगाते मिळे चारा, या सांगाते मिळे, या सांगाते
विठ्ठला तो खूप बरा आहे. काय तुमचा परमात्मा बरा आहे, पण नुसताच बरा आहे का खाऊ घालतो तो खूप बरा आहे म्हणतात. याच्या संगतीत चारा मिळतो. कोणता चारा मिळतो? जो चारा सेवन केल्याच्या नंतर परत काही खाण्याची इच्छाच राहत नाही, त्याला ब्रह्मरसाचा चारा म्हणतात. परमात्म्याच्या संगतीत आम्हाला चारा मिळतो. देवाचा स्वभाव आहे, एखाद्या वेळेला तो उपवाशी राहील, पण संगतीत आलेल्याला आधी खाऊ घाली. काल्याच्या प्रसंगात आहे ना, गोपाळाला भगवान परमात्मा म्हणतात, का रे तुम्ही एवढे बारीक कसे रे, काय करावा कानोबा, नुसत्या गाई चारतोत रे, ताकच मिळतं आम्हाला, चला आज मी तुम्हाला देतो. काय करावं लागेल? याला तरी अरे लागे आजी माझ्या मागे माझ्या अवघे माझ्या मागे मागे. काय करशील देवा? आजी देतो पोटभरी, पोटभर देतो तुम्हाला. भगवान परमात्म्याने गोपाळाला नेलं, एकांतात घर पाहिलं, सुंदरपैकी 3 गोपाळ घेतले. त्या गोपाळाच्या खांद्यावर परमात्मा उभं राहिले आणि यथेच्छ लोणी त्या गोपाळाला खाऊ घातलं. आणि खाऊ घातल्याच्या नंतर खालून पोरं बोलले, देवा काय बस कर आता, झालंय आता आमचं पोट भरलं. भरला विठ्ठला विठ्ठला झाले आता पोट, केला गड्याने बोबाट, देवा पोट भरलं आमचं. भगवान म्हणू लागले, अरे खा, आज मी तुम्हाला जे दिलं चांगलं होतं का? हे गोपाळ पुढे आला, म्हणला देवा तुझ्या संगतीत जे मिळालंय ते कधीच मिळालं नव्हतं. तुझी हे संगती नाही देखील ते मिळे, जे डोळ्यानं बघायला मिळत नव्हतं ते प्रत्यक्ष खायला भेटायला लागलं. विठ्ठला हरिभक्तीपरायण दत्ता महाराज मरकड महाराज दत्ता महाराज मरकड या ठिकाणी आले. बाबांना सुद्धा मनापासून धन्यवाद. हे सगळे एवढे हरिभक्त आलेत. आता मी लवकरच अभंगाचा भावार्थ संपूर्ण लवकर चरित्राकडे येतोय. भगवान परमात्मा भक्ताला देतो, ते देतो जे त्यानं कधी पाहिलं नाही. महाराज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. आम्ही आळंदीला जाण्याच्या आधी दत्ता बाबा गावाकडं आम्हाला लय झालं तर फक्त एकच पक्वान्न माहिती होतं, ते म्हणजे बिना दुधाचं गुळवणी आणि गुळाच्या पुरणपोळ्या. साखरेच्या सुद्धा नव्हत्या माझ्या लहानपणी. आणि बिना दुधाचं गुळवणी तर माहिती ना तुम्हाला, तुमच्याकडे गुळवणी म्हणतात का? हां गुळवणी. आणि त्या बस त्याच्यापेक्षा आयटम माहिती नव्हता. मी 1996ला जेव्हा पहिल्यांदा आळंदीला गेलो, गुरुरे जयराम बाबाच्या इथं गेलो आणि माहिती नाही 12 एप्रिलला मी बाबाकडे गेलो. 13 एप्रिलला सिद्धबेटामध्ये पंगत होती. ताटामध्ये पहिल्यांदा बेसन आलं. मी म्हटलं कमाल झाली रे देवा, सालगावलाही बेसन आणि आळंदीला बी बेसनच. तर मला बेसन आवडत नव्हतं. मी अशा हात केले. शेजारच्या पोरांना सांगितलं आपल्या गावाकडच्या पेक्षा वेगळं बेसन दिसायला लागले. त्याच्या लक्षात आलं हे गावाकडून आलंय. ते म्हणे बोट लावून पाय. इकडं तिकडं पाहिलं, बेसनाला बोट लावून जिभेला लावलं, ते गोड लागलं. मी शेजारच्याला म्हणलं विकी दादा हे बेसन गोड कसं काय? तो म्हणला येड्या हे बेसन नाही, मग हे चक्का आहे. आता मला चक्का फक्त टायराला म्हणते तेवढंच माहिती होतं. आणि जे महाराज त्या चक्क्याला दुसरा शब्द श्रीखंड आहे. इतका भारी लागला. जीवनात पहिल्यांदा श्रीखंड काय चीज असते ते आळंदीला गेल्यावर कळालं. जे बघायला मिळत नव्हतं ते आता खायला मिळालंय. कोणाच्या संगतीत? बोला ना जरा, बोला ना. मी एकच वाक्य बोलतो, देवा तुम्ही खरंच श्रीमंत आहेत, मान्य करतो. तुमच्या जीवनात एकदाच दिवाळी येते वर्षात. आमच्या जीवनात गाव बदलले की दिवाळी येते. विठोबाचे राज्य आम्हा नित्य. देवाच्या संगतीत गेलं की जीवाला नाही बघितलं ते खायला भेटते. त्या नागपूरमध्ये तर काय काय, त्या नागपूरमध्ये त्या बाईनं असे ते हायब्रिडचे सरकाळे असतात ना, त्या सरकाळ्याला असे आपल्याकडे शेवया कशा असतात तशा थोड्या जाड शेवया अशा शिजून दिल्या मला. तर मी म्हटलं ह्याचं नाव काय हुआ? ते म्हणे बाबा याचं नाव सरगुणे. तुम्ही ऐकलेत का कधी?
अहो लय पदार्थ सांगेन, सगळं कीर्तन पदार्थात जाईल. त्याच्यापेक्षा मला एवढंच सांगायचंय, याच्या संगतीत जो चारा मिळतो तो कुठंच बघायला भेटत नाही. म्हणून आम्ही त्याच्या संगतीत राहतो ना, तो इतका बरा आहे. मी तुम्हाला ते सांगत होतो. गोपाळाचं पोट भरलं. गोपाळ म्हणले खाली उतर. खाली उतरल्याबरोबर देवानं सगळ्या गोपाळानं जे जेकार केला. गोपाळ कृष्ण भगवान घरातली बाई पाहती, बाई ग बाई, गोपाळ माझ्या घरात. अगं हे कुठून आले? दाराची कडी बंद केली तिनं. गेली. सखूबाई ठकूबाई बकूबाई चला, गोपाळ माझ्या घरात आलेत, चला चला लवकर. ह्या गवळणी आल्या मिळून. दार उघडलं. गोपाळाला भगवंतानं सांगितलं, अरे तुम्हाला पुंडलिकावर देऊ म्हणायचं कोणी सांगितलं होतं? आपण काय पंक्तीला बसलो होतो का? चोरी करून खात होतो ना? गोपाळ कृष्ण की जय म्हणायची गरज होती का? गोपाळ म्हणले आमचा नियम आहे, आम्हाला जो देतो आम्ही त्याचं नाव घेतो. अशा चोरून टाळ्या नका वाजू. वाजवायचे असले तर जरा चांगल्या वाजवा. मलाही समजल्यासारखं वाटतं. गोपाळाचं भगवान म्हणले मार खावा लागल तुम्हाला आता. गोपाळ म्हणले मार खाऊ पण नाव. हे कोणाचं लक्षण आहे माहिती आहे का? हे इमानदाराचं लक्षण आहे. का? आम्हाला जे देवानं दिलंय आम्ही त्याचं नाव घेणार. जीव फार बेईमान आहे बाबा. कसा बेईमान आहे? एका मिनिटात सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका. आमच्या गावाकडं एका बाईला बिचारीला नथ घेतली तिच्या नवऱ्याने. काय घेतली? नथ. आता नथीचा लय आनंद झाला त्या बाईला. तिनं नथ घातली, गावात फिरली. दुर्दैव असं होतं, तिला एकानं विचारलं ना, बाई तुला नथ कधी आणली? तिला लयच राग आला. तिनं कडब्याची गंजी पेटवून दिली. जे गाव पळू लागलं, पाणी टाका पाणी टाका. आमचे विठ्ठल आबा होते तिथं. ते विठ्ठल आबा त्या बाईला म्हणले, काकू नथ कवा आणली? म्हणली, माय विठ्ठला कालच विचारलं असतं, आज कशाला गंजी पेटून दिली असते. सोनं आणल्यापेक्षा कधी आणलं. पहा सर्वांना विनंती, पुढे भरपूर जागा, इकडे येऊन बसा. या पुढे या बाबा. पाठीमागून येणाऱ्याला अडचण होती. या पुढे या, इथं भरपूर जागा. भाऊसाहेब बाबा माग बी जागा आहे. आता ज्यांना जिथं बसायचं तिथं बसतील. काय असतं? भजन करा. विठ्ठला त्या बाईनं नथ आणलेली. बाबा सोलोने बाबा सगळ्या गावाला सांगितलं, नथ आणली मालकानी, नथ आणली मला मालकानी. ती बाई कबीर महाराजाच्या पुढं गेली. नाकानंच बोलत होती जास्त. कबीर महाराजाला सांगितलं, महाराज 80,000 रुपये किलो झालंय सोनं. किलो चुकलं का निलेश बाबा? काही आपल्याला काय माहित हो माऊलीच्या लेकराला. कधी सोनं जीवनात कधी सोन्याचा स्पर्शच नाही. हा एकदा एका भगवत भक्तानी भागवत कथेत अंगठी दिली आणि बोटात घालून तात्याच्या पुढं गेलो, बंडा तात्याच्या पुढं. तर तात्या म्हणले, बोआ तुळशीवरील सोने हे तो गाढवाचे लेणे. त्या दिवशी संकल्प केला, म्हणलं तात्या परत नाही हात लावायचा. आता तुमच्यासाठी सूट आहे, हे माझ्यासाठी फक्त. तुम्ही घाला, तुम्हाला सूट आहे, हे फक्त माझ्यासाठी. हा आणि मोठे शब्द महात्मे काही कोणाला सांगत नसतात. जाऊ द्या. ते सोनं ती बाई कोणाला भेटली? कबीर महाराजाला. कबीर महाराजाला नाक घालून सांगू लागली. महाराज म्हणले, बाई नथ घेतली वाटतं मालकाना? हो बाबा नथ घेतली. कबीर महाराज म्हणले, किती जणाला सांगितलंस बाई? ती म्हणली, सगळं डोंगरगाव झालंय, अर्ध धारणगाव बी झालंय सांगायचं. कबीर महाराज म्हणले, बाई ज्या नवऱ्यानं तुला नथ घेतली त्याचं 100 वेळा नाव घ्यायला लागलीस ग, पण ज्यानं नथ घालायला नाक दिलं त्याचं एकदा तरी नाव घ्यायला पाहिजे होतंस. जिस यार ने नथ दी उसको सुमिरे बारंबार, जिस भगवान ने नाक दिया उसको भूल गई गौहार. मला असं वाटतंय खाऊ घालणाऱ्याचं नाव घेतलं पाहिजे. आपल्याला सुद्धा परमात्माच देतोय म्हणून आपणही नाव घेतलं पाहिजे. गोपाळ म्हणले, मार खाऊ तुझं नाव घेऊ. गवळणी आल्या, देवा कसं रे? देव म्हणले, झाका डोळे. सगळ्या गोपाळाने डोळे झाकले. सगळे गोपाळ निघून गेले. पण ते घरचं होतं ना पोरग, ते म्हणे आपल्या घराला एकच दरवाजा आहे, यानं कुठून आणलं माहिती नाही. त्यानं अर्धावट डोळे झाकले. असे जुन्या काळामध्ये घरातून धूर निघण्यासाठी जागा असायची, धुरांडी म्हणायची. आमच्या भागात वेगळा शब्द आहे, म्हणावा तर तुम्हाला वाईट वाटत का म्हणू?
नको जाऊ द्या, नंतर सांगाल. आमच्या भागात दूर निघाच्या जागेला सवणं म्हणतात, हां आमच्या मराठवाड्यामध्ये. आणि देवानं बी त्याला कमरापासून अर्ध त्या सवण्यामध्ये फिट केलं. पाय खाली, हात खाली, पोटवरी, खाली जाईना आणि वरी जाईना. गवळणी आल्या, पाहती गवळणी, तवती पालती दुधानी. माय अगो सगळे कुठून गेले असतील, कुठून गेले असतील. एवढ्यात एका गवळणीच्या डोक्याला याचे पाय लागले. अगो म्हणी हे बघ इथून चाले धर. एका गवळणीने त्याचे पाय धरले, दुसरी गवळण त्याला मारू लागली. आता मारायला का तिनं सुस्ती केली असेल का, तो वरूनच म्हणत होता मारू नका, मी घरचाच आहे. माय म्हणली याला जास्त आणा, या मेल्यानंच रस्ता दाखविलाय. आणि मग तर असा हाणू लागल्या. काही गवळणी म्हणल्या नुसते पाय हाणून जमणार नाही, याला खाली घ्या. आता ते इतकं फिट अडकलं होतं, पेटी मोठी झालेली होती आणि त्याला ओढू लागल्या. ते वरूनच म्हणू लागलं ओढू नका, कॅपॅसिटी संपलेली आहे, ओढू नका. गवळणीनं मारला झटका, त्यो नाही आलं खाली, त्यानं खाल्लेलंच खाली आलं. आणि मग तर असा मारला का नाही. देवाला म्हणला देवा आता कधी बेईमानी करणार नाही. डोळे झाकले, बाहेर निघाले. सगळ्या गोपाळाने वाहवा केली. पण एक गोपाळ आहे, तोत्रा आहे, जरा बोलता येत नाही. कानाजवळ गेला, त्याच्या तोंडावर हात फिरवला. लाला तुला सांगू का, काय झालं रे बोबड्या, तुझ्यामुळं आम्हाला इतकं चांगलं चांगलं मिळालं, पण आमच्या आत्ता लक्षात आलं थगल्याने खाल्लं, पण तो नाही खाल्लं. देवानं सांगितलं तुम्ही खाल्लं की माझं पोट भरतंय. ह्याला म्हणतात परमात्मा, जो आधी आपल्या सांगा त्याला खाऊ घालतो आणि स्वतः उपवाशी राहतो, त्याला म्हणा बरा. कोणाला बी बरा म्हणू नका. जो स्वतः उपाशी राहतो आणि दुसऱ्याला खाऊ घालतो त्याला म्हणा बरा. असा आमचा परमात्मा. बहु बरा या सांगाते मिळे चारा. याच्या संगतीत आम्हाला चारा मिळाला. मग सगळ्यालाच हाव सुटली. वाव, याच्या संगतीत एवढा चांगला चारा मिळतंय, आपल्याला सुद्धा या कानोबाची संगत मिळाली पाहिजे. तुकोबाराय काय, तुम्हाला देवाची संगत कशी मिळाली. तुकोबाराय म्हणतात अशी तशी देवाची संगत मिळाली नाही. देवाची संगत मिळवण्यासाठी आम्ही जीवाची साठी केली. मनवनी जीवेसाठी, मनवनी जीवेसाठी, मनवनी जीवेसाठी, मनवनी जीवेसाठी, मनवनी वाजवून एकदा कौतुक नाही करणार का, बिचाऱ्याला डोळे नाहीत तरी एवढं गोड म्हणायला लागलं. मनवोनी जीवे साठी घेतली. कानोबाची संगत आम्हाला अशी मिळाली नाही, त्याच्याकरता आम्हाला जीवाची साठी करावी लागली. तेव्हा देवाची आम्हाला पाठी मिळाली. हे साठी पाठी म्हणजे काय, भागाभागात शब्द वेगळे आहेत. आमच्या भागामध्ये साटलोट म्हणते. साटलोट कळते का, काही भागात त्याला साष्टकोष्ट म्हणतात. आपली मुलगी त्याच्या घरी द्यायची आणि त्याची मुलगी आपल्या घरी करायची. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, साटलोट. हो हो हो, बस बस बस. देवाची संगती मिळण्याकरता जीवाचं साटलोट करावं लागलं. काय करावं लागलं, आम्हाला जीव परमात्म्याला अर्पण करावा लागला, तेव्हा त्याची संगती मिळाली. फुकटात देव मिळत नाही. देवा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवण्या काही न मागते. देवाला जीव द्यावा लागतो. जीव दिल्याशिवाय तो महाराज इतका सोपा आणि इतक्या सस्त्यात देव मिळणार नाही. हो म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. अरे आशान देव पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
असं कसं भेटन देव? तू खूप बरं आहे म्हणतात जीवाचं साठ लोट. साठ लोट तुमच्या भागात आता चालू आहे का नाही काय माहिती, पण फार विचित्र आहे बघा. आपण आपली मुलगी त्यांच्या घरी द्यायची आणि त्यांची करायची. त्याच्यामध्ये थोडा गरिबाचा फायदा होतोय. निलेश बाबा, आमच्या गावामध्ये एका गरिबाची सुंदर मुलगी होती आणि ती श्रीमंताच्या मुलाला आवडली. श्रीमंताचा मुलगा म्हणला, दादा मला करायची तर तीच मुलगी करायची. तो म्हणे त्यांची ना आपली बरोबरी नाही. 4 पाहुणे आले तरी ते दादा त्यांची बरोबरी नसल, आपल्याला देवानं ताकद नाही दिली का? तो माणूस जे करू शकत नाही खर्च करून आपण ते करू, पण मला मुलगी तीच पाहिजे. मग हा श्रीमंत ग्रस्त त्यांच्याकडे गेला. तो बिचारा मोलमजुरी करणार, घराला भिंती नाहीत, कुडं आहेत, वरून झाप आहे. आणि श्रीमंत माणूस 4 लोकात बसणारा, तालुकाभर नाव आहे. आणि त्यांच्या घरी गेल्यावर तो बिचारा म्हणला, बापरे कुणीकडं आले साहेब तुम्ही? कुणीकडं नाही, आज मी तुमच्याकडे एक मागायला आलो. काय मागायला आले? माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे. आपण एकच आहोत, नाहीतरी नाते होते आहेतच. परिस्थिती असेल तुमची गरीब, पण तुमची मुलगी माझ्या मुलाला पाहिजे. म्हणला कुठं भोज राजा, कुठं मी गंगू? हा विचार करा कसं शक्य आहे? माझ्याकडे 2 पाहुणे आले तर बसवाव कुठे याची अडचण आहे. मी कसा तुम्हाला, हे बघ तू त्याची चिंता करू नको, तू फक्त मुलगी घेऊन उभं राह, बाकीचं मी करतो. तसं म्हणून तो श्रीमंत माणूस निघून गेला. मग हा गरीब आपल्या पत्नीकडे पाहू लागला. बरं सांग ना मग तू कसं म्हणतेस? हे प्रत्येकाला महाराज लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, आपल्याला जिथं सुचत नाही तिथं कोणाकडे बघा? घरवालीकडे बघितलं पाहिजे, तिला विचारलं पाहिजे सांग मी काय करू. आणि मी नेहमी सांगत असतो, जिथं आपली बुद्धी समाप्त होते तिथून सुरुवात होते ती ह्यांची. मी विनोदानं बी कधी कधी सांगत असतो, आबा काय एक नवरा आपल्या पत्नीला म्हणे, काय ग काय? असं म्हणतात की तुमच्याकडं 36 गुण असतात, 36 गुण असतात. आमची बुद्धी संपल्यावर तुमची बुद्धी चालू होती. मला तर काय तुझ्या बुद्धीची झलक नाही दिसली. एक बार झलक दिखला जा. ती म्हणी कशाला नादी लागता म्हणी, राहू द्या ना. पण तो काही ऐकतच नव्हता. ती म्हणे तुम्हाला आजच मी माझ्यातला एक गुण दाखवते. एकच दाखवीन बरं, पुन्हा म्हणतान की एकच दाखवीन. तो म्हणे एकच गुण दाखव म्हणे. हे गेलं नांगरायला. पुढे गेलं, बळीराम नांगर होता, बाई वारकऱ्याची पोरगी होती आणि हे सगळं चालवतं त्याला उभं आडवं. मग ही न्यारी घेऊन गेली आणि नांगराच्या तासात तिनं जिवंत मासोळ्याचं गाडगं लपून ठेवलं. तिकडून येता येता फाळाला गाडगं लागलं. त्याला वाटलं पैसे का नाही, पाहत येतं मासे. त्याला ती आवडीचीच वस्तू होती. त्याला इतका आनंद वाटला. पत्नी झाडाखाली, ए इकडे काय करती म्हणली, नेहरी घेऊन आले. जाऊ दे म्हणला नेहरी, जा आता लगेच घरी बनवून आण म्हणला दुपारी. भो याच्यात मला आवडीचं सापडलंय. ती म्हणली कुठं? म्हणे नांगराच्या तासात. बरं म्हणली, घरी गेली, मडक्यातले मासे पाण्यात सोडून दिले, गोदडं अंगावर घेतलं आणि झोपी गेली. हे संध्याकाळपर्यंत वाट बघू लागलं. ती काय आली नाही. याला राग आला, पोटात कावळे तोडू लागले. रागानं आला घरी. कुठे रे? झोपली म्हणली. आणि तुला काय सांगितलं होतं? मला कुठं काय सांगितलं होतं? का बिघडलं होतं? भूक लागलेले माणसं कोणावर तापतेन काही सांगता येत नाही. आणि जेव्हा ते पत्नीला मोठ्या मोठ्यानं बोलू लागलं, ती म्हणली तुम्ही बोलता कशाला? मी तुमची नेहरी लिंबाच्या झाडाला बांधलेली आहे ना. तो म्हणे पण मी तुला काय दिलं होतं? ती म्हणे काय दिलं होतं? मी तुझ्याकडे मासे दिले होते. कधी दिले होते? तो म्हणे दुपारी नव्हते का दिले, सकाळी नव्हते का दिल्या? कुठं सापडे होते? नांगराच्या तासात नव्हते का सापडे? यायचा बोला बोला चालू असताना अर्धा गाव जमा झालं. काय झालं काय झालं? ती म्हणली काय झालं बघा बाई, यांनाच विचारा. काय झालं रे काय झालं रे? तो म्हणे काय झालं म्हणजे अहो आजकाल ऐकच ना म्हणे, माळकरी असली म्हणून मला करून देईना म्हणे. विचार करा म्हणे, मी हिच्याजवळ मासे दिले होते. ती म्हणे त्यांनाच विचारा कुठं सापडले होते. तर कुठं सापडले होते? मला नांगराच्या तासात सापडले होते म्हणे मासे. लोक म्हणे बिघडले हे कसं काय? मासे तळ्यात सापडतेत, विहिरीत सापडतेत का तुमच्याकडे नांगराच्या तासात सापडते? बोला ना जरा जरा. हां लोक म्हणे कसं रे? ती म्हणे आले तसं असंच बोलायलेत. नांगराच्या तासात मासे, नांगराच्या तासात मासे. एक जण म्हणला जास्त जर बिघडलं ना हे हानी ना आपल्याला दगड फेकून, मग याला पटकन बांधा. धरलं त्याच्या हातून खांबाला बांधलं त्याला. आणि खांबाला बांधल्यानंतर एक जण म्हणला निलेश बाबासारखा याच्यावर काही उपाय नाही का? नाशिकला न्यायचं का? मेंटल हॉस्पिटलमध्ये. एक जण म्हणले बाबा मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यायची गरजच नाही. सुरुवातीच्या काळातलाच पागलपणा हे. थोड्या याला चटकाने दिल्या ना हे लगेच जाग्यावर येईल. असे उलथने लाल केले. तो म्हणे मी नाही बिघडलो हो, मी जाग्यावरच आहे हो, खरं सापडले होते हो मासे. आणि तो
पत्नीला असे उलथणे त्याला डागण्या द्यायला आणल्यावर तो म्हणे तू इकडे ये ना, काय तू म्हणशील ते ऐकतो पण यायला सांग ना, नका चटकाने देऊ. म्हणे आजच्या आज माळ घालीत असला तर मी सांगते यायला सोडायला. तो म्हणे पाया पडतो पण सोड. आणि मग ते हात सोडून दिले. ती म्हणली जा घरी. ती हळूच कानात म्हणली बरं का मालक, काय 36 पैकी पहिलाच गुण होता, आणखीन 35 बाकी. तेव्हा म्हणला जय देव जय देव जय माझी बायको, मी तो पुढे सांगशील ते मी ऐकतो पण राहिलेले गुण तशीच ठेव म्हणला. भजन करा विठ्ठला. सांगत होतो ते श्रीमंत निघून गेल्यावर हे गरीब आपल्या पत्नीकडे गेला आणि तो म्हणाला होय मग कसं करायचं सांग ना, होय मग कसं करायचं, होय आमच्याकडे पत्नीला मग सांग ना, तू सांग ना, तू म्हणशील तसंच. ती म्हणली ऐका हे श्रीमंत लोकांच काय खरं नाही. आपल्या पोरीला घरी नेतेल आणि त्या श्रीमंताची बायको आपल्या पोरीला 2-2 शब्दाला टोमणे देईन भिकाऱ्याची भिकाऱ्याची. मग तुला काय करायचं, एकच करा काय, त्यांच्याकडे बी पोरगी आहे ती आपल्या पोराला मागून घ्या. त्यांनी जर दिली तर आपण त्याला आपली पोरगी देऊ. गरीब गेला श्रीमंताच्या घरी, मालक मला माफ करा, काय माझी एक आट आहे, तू म्हणशील ते तुझी आट पूर्ण करतो. कशामुळं, कारण माझं पोरग लय छंद धरून बसले, लग्न करीन तर तिच्या बरोबर नाही तर जीव देईल, तू सांग काय करू. मग हा म्हणू लागला श्रीमंताला मी माझी मुलगी देतो पण मला असं वाटतंय तुमच्या घरी बी एक मुलगी आहे, तेवढी मुलगी तुम्ही माझ्या पोराला द्यावी. 2 मिनिटं श्रीमंत गपची बसला आणि तो आपल्या पत्नीकडे गेला. गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, विचारायला तिथंच जावं लागतंय. आणि मग तो तिच्याकडे गेला आणि तो म्हणे ऐकलं का ते काय म्हणायला लागलेत, काय म्हणते ते. म्हणते तर तुमची मुलगी आमच्या घरी जर दिली तर मग आमची मुलगी तुम्हाला देतो. ती बाई म्हणली अहो नाही तरी आपली पोरगी, नाव तिचं सुलोचना, पाहते नाशिककड म्हणती पुन्हा. तिरपट डोळ्याची होती ती, नाहीतरी रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, हिला कोण करणार आहे. ते जर करीत असतील 10-12 एकर त्यांच्या नावशी करून देऊ. आणि गरीब लोक नाहीतरी माणुसकीचे असतात, जन्मभर नाव घेते. ठरलं यानं त्याची मुलगी याला दिली, यांनी त्यांची मुलगी याला दिली. लोक म्हणू लागले अहो काय गरीबाच्या घरी मुलगी दिली व त्यांनी. ते म्हणले तसं नाही, अशी नाही दिली. मग यानं त्याची मुलगी तिथं दिली तेव्हा त्यानं याची मुलगी इथं दिली. याला म्हणतात साठ लोट. आम्हाला देवाची संगत मिळाली. कशी मिळाली, आम्ही आमची जीवबुद्धी त्याला अर्पण केली तेव्हा त्यानं आम्हाला त्याची सुखाची संगती दिली. याला साठ लोट म्हणतात. म्हणून जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी. अहो ज्या देवाची तुम्हाला पाठी मिळाली, कसा आहे तो देव, तुकोबर आहे म्हणतात. फार बरा आहे, बरवा आहे, बरवा आहे, दिसायला फार बरवा बरवा दिसे, बरवा बरवा दिसे, बरवा बरवा दिसे, बरवा दिसे, बरवा बरवा दिसे, बरवा बरवा दिसे, बरवा दिसे. समागम या दिसे, समागम या दिसे, भनवली देवी साथे, भनवली देवी साथे, तुकोबर आहे म्हणतात. ज्या देवाची आम्हाला संगती मिळाली तो निस्ता संपत्तीनं आणि सामर्थ्यानं बरा नसून तो दिसायला सुद्धा बरवा आहे. बरवा बरवा दिसे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे.
फारच सुंदर आहे. किती सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. काली कुंडल मकरारा, काली कुंडल मकरारा, मकरारा सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. महाराष्ट्रातला केवढा बी बुवा असू द्या कीर्तनकार, पण त्याची शोभा फक्त टाळकऱ्यामुळे. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजव. लय गोड हो, लय गोड. आणि या पंचक्रोशीमध्ये असे काही भगवत भक्त आहेत, अर्धी अर्धी काय पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे कोणाला. काय बोललो मी, देव दिसायला फार सुंदर आहे. बरोबा म्हणजे सुंदर, किती सुंदर, किती चांगला आहे परमात्मा. रूप सावळे सुकुमार. ज्ञानोबा देवाच्या सौंदर्याचं वर्णन करताना सांगतात, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून झाली वेडी, मदन पोटाला बापुडे एर कुणीकडे राव रंक. ऐका ना, समुद्रातून निघालेली लक्ष्मी, हातामध्ये हार आहे. प्रत्येक देवाला वाटू लागलं माझ्या गळ्यात हार घातला तर बरं होईल. लक्ष्मीनं सगळ्याला डावललं, एक सुद्धा माझ्या बरोबरीचं नाही. आणि नंतर तर लक्ष्मीला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान झाला. आणि अभिमान झालेली लक्ष्मी एका एका देवाला पाहत होती, काहीतरी नाव ठेवत होती. अचानक भगवान नारायणाच्या पुढे आली, श्रीकृष्णाच्या पुढे आली. आणि देवाला पाहिल्याबरोबर लक्ष्मीचा अभिमान एका सेकंदामध्ये नष्ट झाला. लक्ष्मी पळतच गेली. देवाच्या गळ्यात हार घालत होती, तेवढ्यात देवानं पाठ केली लक्ष्मीकडे, अहो अहो थांबा थांबा, काय झालंय? मला तुम्ही आवडले. मी आवडलो, पण तू मला आवडली नाहीस ना. का बरं? काय कमी आहे माझ्याकडे? तुझ्याकडं कमी नाही. मी कमी असणाऱ्याला जवळ करतो, जास्त असणाऱ्याला दूर करतो. जगा धापटे होईजे ते जवळीक माझी. माझ्यात जास्त काय? अभिमान. माय खरंच आहे मालक, अभिमान झाला होता माझ्या ठिकाणी, पण तुम्हाला पाहिल्यावर माझा अभिमान निघून गेला. भगवान म्हणले निघून गेला असता अभिमान तर आल्या आल्या पाया पडली असती, मग हार गळ्यात घातला असता. लक्ष्मी म्हटली देवा तसं नाही, तुम्ही इथं सगळ्या बसलेल्यांना विचारा, आधी हार घालून मग पाया पडायचं का आधी पाया पडून मग हार घालायचा? झालं नाही कोणाचंच. संन्याशी आणून बसले. आधी हार आणि मग पाया पडायची पद्धत आहे. बरं बरं बरं, काय हरकत नाही. ही पद्धत जरी असली पण माझी पद्धत अशी, आधी पाया पडायचं मग हार घालायचं. लक्ष्मी म्हटली मान्य आहे मला. आणि काय झालं मग? सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. अभिमान सोडून दिला. जगाला पाहून जिला स्वतःला अभिमान आला होता, तिचाही अभिमान देवाला पाहिल्यावर गेला. इतका देव सुंदर आहे म्हणून बरवा बरवा दिसे समागम याचा निमिषे. अशा परमात्म्याची भेट, अशा परमात्म्याचं समागम एका सेकंदाचा सुद्धा जीवाला सुख देतो. जाता जाता सांगतो बापू हो, नाशिक जिल्ह्यातले मंडळी, आमच्या विदर्भातले आणि मराठवाड्यातले लोक 48 तास बारीला इमानदारीनं उभं राहून पांडुरंगाचं दर्शन घेतात. आणि सांगा 48 तास उभं राहिलेल्या माणसाला 48 सेकंद तरी देवाजवळ थांबू देतात का तिथले लोक? तिथं गेल्यावर तर मागच्याच भेव वाटते की असं कंबर धरते की फेकूनच देते असं. अशी लोटालोटी, अशी लोटालोटी. तुम्ही बी म्हणत नाही देवाला भांडलं पाहिजे कधीतरी. मी भांडलो एकदा देवाला. हे बघ म्हणलं मी तुझ्या दर्शनाला येईन, पण मला मागच्यानं धक्का नाही लावला पाहिजे. अरे म्हणलं अरे झालं ना, आता 30 वर्ष झालं ना देवा, तुझ्यासाठीच फिरायलो. काही अपेक्षा केली का रे कोणाकडून? कमीत कमी आजचा हट्ट तरी पूर्ण झाला पाहिजे. मी दर्शनाला गेलो देवा, तुम्हाला खोटं सांगत नाही, तो जो माणूस होता ना वाढणारा, त्याला कुठून काय माहीत नाही गांधील माशी डसली.
ते पाय धरून बसलं त्याचा, आणि मी देवाचे पाय धरून बसलो. पुजाऱ्यानं असा पाठीवर थाप टाकला आणि पुजारी मला म्हणला, जावाई बस झालं ना आता, हे घ्या प्यारा. डोळ्यातून खळकनच आसरू आले. मालक आता नाही हट्ट करायचा, आता मला ढकलून बी दिलं तरी नाही मागच ना कधी, म्हणून तर पहा ना. मला एक सांगा, 48 तास उभं राहिलेला माणूस पांडुरंगाला पाहिल्यावर काय होते? भाग गेला समागम याचा निमिषे. बोलत नाही पंढरीनाथ तरी माणसं इतके शिनभाग मुक्त होतात. तोच जर देव बोलायला लागला तर किती आपण आनंदित हो मायबाप. म्हणून सांगतो, देवाचा समागम सुख देणार आहे. तुकोबारायला विचारलं, मग तुम्हाला पुढे काय वाटतंय? तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा येईन. पुन्हा म्हणजे पांडुरंगाकडे येईन. मला ह्या देवाची सवय लागली. कशाची सवय लागली? तुकोबाराय म्हणतात याच्या संगतीची सवय लागली. म्हणजे किती सवय लागली? तुकोबाराय म्हणतात, मी पुन्हा 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 याच्या संगतीत राहील. मला तर याच्या संगतीची सवय लागली, पण ही संगतीची सवय मी एकट्यापुरती मर्यादित ठेवणार नाही. इथं जेवढे आलेत तेवढ्याला सुद्धा याचं व्यसन लावीन. कशाचं? पुढती पुढती तू का पुढती पुढती तुका पुढती तुका पुढती पुढती तुका पुढती पुढती तुका पुढती पुढती तुका शेवटच्या चरणामध्ये पुढती पुढती तुका सोकला. पुन्हा 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 देवाच्या संगतीसाठी तुकोबाराय. सोकला शब्दाचा अर्थ आहे सवय लागली तुकोबारायला देवाच्या संगतीची. येतो जातो आम्ही देवाचे सांगती. देव सोडून आम्हाला नाही करमत. पुढती पुढती तुका सोकला. सोकला म्हणजे तुमच्याकडे शब्द आहे का सोकला शब्दाचे? जास्त यूज नाही करत. आमच्याकडे जर समजा एखाद्याला पहिल्या दिवशी नाही का सकाळी चहा प्यायच्या टायमाला आला आणि त्याला जर समजा चांगला चहा दिला की ते बरोबर दुसऱ्या दिवशी चहाच्या टायमाला येणार.
बरं एकदा आला हरकत नाही, दोनदा आला हरकत नाही. ते रोजच चहाच्या टायमाला यायला लागले. मग यांनी चहाचा टाइम बदलला का? किंवा चांगलं सोकलं हे. आपण चहा केला की हे येते. म्हणजे एखादा माणूस एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला सोकला म्हणतात, म्हणजे त्याला सवय लागली. जसं तुकोबारे म्हणतात, हरी संगतीची मला सवय लागली, पुढती पुढती तुका सोकला, पण मी एकट्यापुरता हा शोक ठेवणार नाही, शोका वितो लोका. तुम्हाला सुद्धा देवाच्या संगतीची सवय लावीन तरच मृत्यू लोकात आलो म्हणून स्वतःला धन्य म्हणून घेईन. असं तुकोबरायची प्रतिज्ञा आहे. आणि झाली ती खरी प्रतिज्ञा. धन्य मनवीन इहलोकी लोका, भाग्य मी तुका देखैला. अभंगाचा भावार्थ झाला. एकदा मधलं भजन घेऊ राहिलेल्या थोड्या वेळामध्ये. आज दादा मला म्हणत होते, बाबा लवकरच घ्या, पाण्या पावसाचे एवढे लोक जेवले पाहिजे. काल्याचं कीर्तन म्हणलं की माझ्या अंगात येते. आमच्या भागात काल्याचं कीर्तन 3-3.5 तास चालते. लवकर कसं हो महाराज, तुम्ही लय सवय लावले. 2 तास कीर्तन, 2 तास कीर्तन. आणि लोक आम्हाला आमच्या इकडे सवय महाराज 2 तासाच्या पुढे कीर्तन. अरे काय सवय लावून बसलात? पत्ते खेळायला बसल्यावर 2-2, 4-4 घंटे एका जागेवर बसता. आणि कथा कीर्तनाची वेळ आली की टायमिंग पण पाहता. मी त्या दिवशी बोललो, क्या देखते हो घड़ी की तरफ, घड़ी 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 की तरफ मत देखो, कौन सी घड़ी अपनी जिंदगी की आखरी घड़ी होगी पता नाही महाबाब. त्याच्यामुळे जास्त घडीचा विचार करू नका. देवाचं चरित्र आहे. एकदा गोड पांडुरंगाचं भजन, हातानं टाळी वाजून मुखानं बोला विठोबा. सुंदर मधली चालू होईल तोपर्यंत हारच आहे कार्यक्रम. दोन्ही कामं होते, यांना बी वेळ मिळाला पाहिजे. म्हणा म्हणते. हॅलो हॅलो बरवा बरवा बहु बरवा बहु बरा बहु बरा बरा बहु बरा बहु बरा बहु बरा बहु बरा बहु बरा
आतापर्यंत जे कीर्तन झालं तो अभंगाचा भावार्थ होता. आता अगदी थोड्या वेळात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करू थोडक्यातच. नंतर पुढे बराच आपल्याला वेळ आहे. काही भाविक भक्त लांबून लांबून आलेत, त्यांचाही आपल्याला सन्मान सत्कार करावा लागेल नाही का. मोठे मोठे महात्म्याले सगळेच बाबा आहेत, दत्तबाबा आहेत, स्वामीजी आहेत आपले इकडं. बाबा आपले बापरे नागरे बाबा, किती दिवस झाले हो भेट नाही. आता काय बाबा लासलगावला होते तेव्हा मी बाबाकडे नेहमी जात होतो. आता बाबांचा आश्रम झालाय. वा, तुम्ही न सांगता टाळ्या वाजल्याबद्दल तुम्हालाच धन्यवाद देतो. एक निरागस गोड भगवंताला जीवन अर्पण केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गणपत बाबा. हा छान छान. आपल्या परिसरात तसे महाराज तुम्हाला सांगू का, आम्ही आळंदीत जरी शिकलो असलो तरी पण गोदावरीच्या किनाऱ्याची आम्ही कधीच बरोबरी करू शकत नाही. कारण आळंदीतलं जे ज्ञान आहे ते सगळं गोदावरीच्या किनाऱ्यावर आहे. ज्ञान गोदावरीचे तिरी, स्नान केले पांचालेश्वरी, म्हणून ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया. असो, सगळ्यांना पुन्हा एकदा आता आपण काल्याच्या चिंतनाला सुरुवात करू. कृष्ण चरित्राला अगदी थोडक्यात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आले. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. आल्याच्या नंतर गोकुळामध्ये आनंद झाला. प्रगट भयो भगवान गोकुल में. आता एक थोड्याशा गवळणीच्या बी आपल्याला आता विठ्ठल महाराज आलेत. प्रल्हाद आहे माझा, प्रल्हादचे काही गवळणी आपल्याला ऐकायच्यात. थोडा वेळ मी कमी बोलतो, त्यांना गवळणी म्हणायला लावतो जराशा. तर गोकुळामध्ये परमात्मा प्रगट झाले. गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. गुढ्यात तोरणं बांधले, साजरा झाला उत्सव. हळूहळू गोकुळामध्ये परमात्मा वाढू लागले. बघता बघता आता काल्याच्या कीर्तनातच विषय असल्यामुळं देव लगेच रांगायला लागले. देवाचं रांगणंही अति सुंदर. कसे रांगले त्याचंही. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ रोम्या देखील लागे सये, रंगानी रंगनाथ रोम्या देखील लागे सये. हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत, हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. रंगानी रंगनाथ रोम्या देखील लागे सये, रंगानी रंगनाथ रोम्या देखील लागे सये. टाळे वाजवा एकदा सगळ्यांनी. हनुमंतराय तुम्हाला श्वास व्यवस्थित घेता येतो पण काही चिंता नाही हो ना, मला त्याचीच काळजी. भगवान गोकुळामध्ये रांगायला लागलेत. रांगत असताना फार सुंदर रांगतायत. मी रांगण्याचा भाव त्या दिवशीच सांगितला तुम्हाला. तळ हात टेकून का रांगले? घाबरलेल्या धरतीला धीर देत होते. घाबरू नको धरती, मी आलो म्हणून तळ हात टेकून रांगले. रांगतेपणातही देवानी काही लीला केल्या.
खरं तर आपल्या रांगत्या लेकराला कुठं बसावा ते कळत नाही, पण देवाचं रांगतेपणा फार सुंदर होता. देवाने रांगत असताना काय चरित्र केलं पटकन सांग. रांगत रंगनी चोरीत लोणी, रंगनी चोरीत लोणी, धावती हरित गवळणी, चरणी दिगाराणी, चरणी दिगाराणी, यशोदे सागरी, यशोदे सागरी, दैवत भक्तनी समान दौलत सागरी. रांगत असताना देवाने काही चरित्र केलं. कोणतं चरित्र केलं? पहिलं चरित्र. दोन चरित्र रांगतेपणाचे सांगतो वेळेच्या अभावी. पहिलं चरित्र आहे, एकदा भगवान परमात्मा रांगत असताना अंगणामध्ये आले. यशोदा माता चूल सारू लागली. तुमचा बोलण्याचा आवाज माझ्यापर्यंत येऊ देऊ नका, एक फक्त 15 मिनिट द्या मला फक्त. चूल सारू लागली. काय करू लागली बघा ना, एकदा चुलीकडे बघत होती, एकदा मुलाकडे बघत होती. देव म्हणले, आई मला असं अजिबात आवडत नाही, एक तर माझ्याकडंच बघ, नाही तर मन लावून काय कर, चूलच सारू. चूल चूल आता चुलीचा जमाना राहिला नाही, शेगडी म्हणू का मी? हां बरं. चूल सारवू लागली. देवाला आवडत नाही देवा, कोणतं तरी एक करा. यशोदा एकदा चुलीकड, एकदा मुलाकड, एकदा चुलीकड, एकदा मुलाकड. देव म्हणले, आता हिची गंमतच करतो. रांगणारे कृष्ण एका कोपऱ्यात जाऊन बसले. यशोदेची चूल सारवायची झाली. पहा तिथं जिथं कृष्ण होता तिथंच दिसला नाही. तिला असं वाटलं मागं पुतना आली होती, एखादा राक्षस तर नाही आला, माझ्या बाळाला घेऊन तर नाही गेला. घाबरलेली यशोदा हातामध्ये सारवायचा पोछा तसाच धरलेला आहे आणि आवाज देते, कान्हा कान्हा, पण तिला कृष्ण कुठं दिसत नव्हता. जे महाराज गोकुळात गेली आणि प्रत्येकाच्या गल्लीत घरात जाऊन विचार लागली, माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा. माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखील कोणीतरी सांगा गे सांगा. विठ्ठल आबा म्हणले, महाराज नाशिककर मंडळी गवळणीचा लय आनंद घेतात म्हणून मी गवळणी म्हणायला लावायला. एकदा टाळ्या वाजवा ना. हे तरुण पिढीचं व्हर्जन आहे आता गायलं ते महाराजांनी. माझा कृष्ण देखील काय, हे तरुणाला इकडं आणण्यासाठी ही चाल आहे, नाही तर मग आपली जुनी चाल. माझा कृष्ण देखील काय कोणी तरी सांगा गे सांगा. प्रत्येकाला विचाराले, तुम्ही माझा कृष्ण पाहिलाय, तुम्ही माझा कान्हा पाहिलाय, कोणी नाहीच म्हणू लागलं. शेवटी कृष्ण काही सापडेना. यशोदा कासावी झाली, ढस ढस रडू लागली. सगळ्या गवळणी बघू लागल्यात. पार तिकडे दारणगाव पर्यंत समजा ना, इकडं पार बरोज फाट्यापर्यंत सगळ्या वस्त्या पाहिल्या, पण एकही वस्तीवर कृष्ण सापडला नाही. एक गवळण म्हणली, इकडं तिकडं बघू नका, मला असं वाटतंय कृष्ण जर असेल तर नक्की श्री राधा राणीच्याच घरी असेल. आणि मग सगळ्या गवळणीचा मेळा, मेळा समजते ना, जाऊ द्या, सगळ्या गवळणीचा बचत गट नको बरं नाही, सगळ्या गवळणीचा ग्रुप, सगळ्या गवळणीचा समुदाय. आमच्या मराठवाड्यातला शब्द सांगतो, सगळ्या गवळणीचा हमळा. हमला इकडे शब्द नसेल हमळा. हा लय वेगळे वेगळे शब्द आहेत. आणखीन इकडचे शब्द बरेच समजायचे निलेश बाबा, आम्हाला लय शब्द समजत नाही. बरेच शब्द. सकाळी एक आई आली होती, तुम्ही फलाण्याला तुम्ही फोन नाही केला, तो फला ओकतो म्हणे. बरोबर
वकतो म्हणजे रागाला काय असेल ते समजायची बरं भाषा. बस बस सगळ्या गवळणीचा ग्रुप कुठं आला बोला? डोंगरगावला. बोल. राधा राणीच्या घरी आला. राधा राणीला आवाज दिला, राधा. राधा म्हटल्या बरोबर राधा बाहेर आली. अगं यशोदेची अवस्था पाय, काय झालं मैया? राधे अंगणातच कृष्ण होता, सापडत नाही ग. तू आणलास? नाही आणला. पण चिंता करू नको माय, तुझा कृष्ण सापडल्याशिवाय राहणार नाही, माझ्यावर भरोसा ठेव. राधाराणी म्हटली, यशोदा मैया आपण असं करू, तुझा कृष्ण जिथं होतं का तिथंच व्यवस्थित बघू. चला. सगळ्या गवळणीचा मेळा घेतला. राधाराणी यशोदेच्या घरी आली. मोठं चारी बाजूला घर बांधलेले, मध्ये घराच्या मध्ये अंगण आहे. राधेनं महाद्वाराला मुख्य द्वाराला असा हात लावला आणि प्रेमानं हाक मारली, कान्हा. कान्हा म्हणल्यावरती निघालो कोपऱ्यातून, दुडदुड दुडदुड रांगत यायले. यशोदा म्हणली, माय. कृष्ण म्हणी, काय तू तो घरातच होता ना? देव म्हणे, मी बाहेर नसतोच, मी घरातच असतो. समजने वाले को इशारा काफी होता है. यशोदेनं उचललं, हृदयाला लावलं, पटापटा मुके घेतले. कुठं होता माझ्या बाळा? कुठं होता माझ्या राजा? देव म्हणले, मी घरातच. मग यशोदा म्हणली, मला सापडला कसा नाही? भगवान म्हणले, कुठं कुठं बघितलंस? यशोदा म्हणली, डोंगरगावच्या सगळ्या वस्त्यानं वस्त्या पाहिल्या. देव म्हणले, मी घरात, तू पाहिली मला दारात. सापडन का ग माय मी? मला सांगा, जो जिथं आहे तिथं पाहिला तर सापडन का दुसरीकडं? मामा की ऐनक माथे पे लगाए, घर ढूंढा पण लेकिन ऐनक नाही सापडा. जाऊ दे आता काय, वस्तू जिथं असेल तिथं सापडली पाहिजे. माझा दृष्टांत संपलाय. मी तुम्हाला सिद्धांत विचारतो. यशोदेचा कान्हा कुठे होता? बोला, पटकन बोला. घरातच होता. यशोदेनं कुठं पाहिला? सगळीकडं पाहिला, पण सापडला नाही. जसा यशोदेचा कृष्ण तिला तिच्या घरातच सापडला, तसा सिद्धांत आहे का, ज्या दिवशी तुम्हाला परमात्मा दर्शन होईल हे तुमच्या हृदयातच होईल, दुसरीकडे नाही. पिंडात झालं की ब्रह्मांडात. सर्वगटी राम देया सूर्य प्रकाश बाबासाठी टाळ्या वाजवा एकदा. वाजवा वाजवा. काय माहिती आहे का, राम सर्वाच्या घटामध्ये, घटातला राम बाहेर पाहू नका, घटातच बघा. आता मला एक विचारायचं आहे, यशोदेचा कृष्ण होता तिच्या घरात, पण तिची तिला सापडला का? तिची तिला सापडला का? कोणी सापडून दिला? राधेनं सापडून दिला. तसा जर तुमचा हरवला असेल समजा, आणि तो जर तुम्हाला सापडायचा असेल तर तुम्ही स्वतः किती जरी प्रयत्न केले सापडणार नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाई रिगाले तयाची सेची नाही, एक जाणीवेच्या डोई गरवेची गिळाले. काय करावं बाबा, हरवलेला परमात्मा जर सापडायचा असेल, जसा यशोदेचा कान्हा राधेमुळं सापडला. कोण आहे राधा? राधा परम संत आहे. तसा आपला हरवलेला देव संताशिवाय सापडणारच नाही, म्हणून संताला शरण जा. तैसे हरपले आपण पे पहावे. पुढे काय बोला? ते पाहता संता ते म्हणून वानावे ऐकावे त्याची. 78 वर्षाचं वय झाले मला. खरं तर नाशिक भागामध्ये सगळ्यात जास्त कोणी फिरवलं असेल तर अशोक संतांनी, बरं का. हो, अशोक संतांनी म्हणलं तिथं बसलो, दिलं ते खाल्लं आणि ज्ञानेश्वरीचे पारायण केले. नाशिक जिल्ह्यात माझे कंप्लीट 108 पारायण झाले ज्ञानेश्वरीचे, नाशिक जिल्ह्यातच. म्हणून मला लय आवडतं. फार ठिकाणी जातो, पण राऊंड राऊंड मला इकडंच आवडते. आणिक बोलावी ती फार बहु थोर नावडती, तुमची मजा लागली सवय. मला तुमची सवय लागली म्हणून इकडं बरं वाटतंय. तरी आता कृष्ण बाबा म्हणले, नाही आता जळगावकडे यावं लागेल तुम्हाला. म्हणलं जाऊ कुठं बी, पण येऊ इथंच. भजन करा विठ्ठला. दृष्टांत संपला. यशोदेचा हरवलेला कान्हा राधेनं सापडून दिला. असे देवाचे रांगतेपणाचे लय चरित्र आहेत. एके दिवशी भगवान रांगत रांगत आले. यशोदा माथा मंथन करू लागली. यशोदेचा कान्हानं हात धरला. भगवान परमात्म्याला यशोदा म्हणते, सोड रवीचा हात हरी रे बाळा, करू दे रे मंथना. माझ्या बाळा करू दे रे मंथना, 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 बाळा
दारी उभ्या त्या गोपीला तुझला मारी जाती तुझला मारी आली आली वळी माझ्या बाळा करू दे रे मंथना बाळा करू दे रे मंथना बाळा करू दे रे मंथना करू दे रे मंथना. चला चला यशोदा मातेच्या घरी चला. मंथन करायला लागली, कानानं हात पकडलाय. सोड रवीचा हात हरी बाळा करू दे रे मंथना. दारी उभ्या त्या गोपिका तुला मारतात हाका. जाय का ना यशोदेचा हात काय सोडीना, मंथन काय करू देना. नुसता रडू लागला. काय देऊ तुला. ते मंथन करत असताना डेऱ्यातून आवाज येत होता. कसा. घुम घुम घुम. देव म्हणे मला घुम घुम दे. यशोदेला देवानं घुमघुम कशातलं मागितलं. थोडं बोलत चला. कशातलं मागितलं. यशोदा म्हणली आता याला घुमघुम कसं देऊ. कान्हा तुला घुमघुम पाहिजे आत्ता देते बरं का. आत्ता देते म्हटली. देवाला तिथं सोडलं. मागच्या घरात गेली. लाकडाचा उंट हत्ती घोडा आणला. तिला वाटलं म्हणाव हे घे घुमघुम. यानं मागितलं कुठलचं आणि ही आणायला कुठलचं गेली. तेवढ्यात देव गेला. डेऱ्यात जाऊन बसला. येऊन पाहती देव तिथं नव्हता. बरं झालं बाई कोणातरी गवळण नेला वाटतं. आता निवांत मंथन करते. आणि जे रवी हलवायला लागली यशोदा मैया. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. कीर्तन संपायचा वेळ आला तरी चिट्टाभर लोणी निघाना. थोडं सुद्धा लोणी निघाना. काय झालं असून बाई, काय झालं असून बाई. शेजारणीकडे गेली. आत्या काय ग यशोदे, माझ्या माठातून 2-2 किलो लोणी निघतंय. आज कणभर निघणं. यशोदा कालचं पाणी टाक, शिळं पाणी टाक. गेली यशोदा, शिळं पाणी टाकलं तरी लोणी निघत नाही. आत्या नाही निघत. कोमट पाणी टाक, तरी टाकलं तरी निघत नाही. उनवणी शिळवणी घाली ते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कळेना. सासूबाई माझ्या माठाला कोणीतरी टोना टोना समजतो तुम्हाला. चटकी म्हणू का, जादू म्हणू का, सगळ्यात. हा हे तेव्हापासून लोकांचं आहे बरं. कोण काही लोक तर म्हणतात जादू करणारे लोक टोपल्यातल्या भाकरी पळवितेत म्हणा. काय खरं काय खोटं. पण बाबा हे बी काही खोटं नाही. लोक भलती विचित्र आहेत बरं. हे महात्म्याचा किती गोड आवाज होता तायडे बाबाचा. आज त्यांना बोलायला सुद्धा येत नाही. हे कोणाच्या दुष्टाच्याच करणीचा परिणाम. लोक काय करतील सांगता येत नाही बाबा. आहेत आघोरी लोक बी. नाही म्हणावा तर 6 वर्ष झालं सगळं शरीर यंत्रात घालून पाहिले. तो चिट्टाभर रोग नाही आणि खाल्लेलं पचत नाही. म्हणून मला असं वाटते माणूस जिथं आहे तिथं बरं आहे. लय मोठं झालेलं बी नाही पाहिजे. हो तर कोणी माझ्या माठाला जादू केली असेल. जादू कशाचं कोण करते हो. जादूगरच मध्ये जाऊन बसला होता. जगातला सगळ्यात मोठा जादूगर माहिती आहे तुम्हाला कोणता आहे. पाहिल्या पाहिल्या आपलं हृदय चोरून घेतो तो सगळ्यात मोठा जादूगर आहे. मेरा दिल ले गया दिलबर सावळा जादूगर. कशात जादू आहे त्याच्या डोळ्यात जादू आहे. जादू भरी तेरी आंखें जिधर गई नैनों की कटारी वारी छतिया से छुई मुई उतर गई. जादू भरी तेरी आंखें जिधर गई. देवाची जादू साधारण नाही. देवा पहिल्या दिवशी आले मंडपात आणि जे जादू लागली 7व्या दिवसापर्यंत घरी थांबलेच नाही लोक. वाघाची भीती होती तरी देवाच्या जादूनं त्यांना इथं आणलंच. ही देवाची जादू आहे. साधारण गोष्ट नाही बाप. आमच्या भागात एक कीर्तनकार होते. 102 वर्षाचे होऊन मरण पावले. आत्ता काल्याच्या कीर्तनाला 6 तास कीर्तन करत होते. लेकरू सुद्धा उठत नव्हतं देवा. तेव्हा माणसं बी गावरान खाणार होते म्हणा. आता सगळा हायब्रिड जमाना निघालाय त्याच्यामुळे बसायची कॅपॅसिटी राहिली नाही. तुमची आहे तरी लवकर सोडतो, चिंता नका करू. बस आता यशोदा विचार करू लागली नक्की माझ्या माठाला कोणीतरी टोना केलाय, कोणीतरी टोना केलाय. आता कशाचा टोना. सासू म्हणणारी होती चल बरं कसं निघत नाही लोणी बघते मी. आली म्हणणारी सासू. तिनं असा पदर घेतला कमराला खोवला. हातातल्या बांगड्या माग सरकल्या होत्या म्हणून. लक्ष देऊ नाही का गाड्या मला. अरे 5G जमाना तुम्ही आणखीन 2G मध्ये चालले.
बांगड्या मागं सर केल्या दादा कशामुळं होत्या म्हणून होत्या. नसते तर काय माफ करा सुवासिनीच्या हातात बांगड्याशिवाय हात सोबत नाही अवश्य बांगडी पाहिजे हातामध्ये नाही का कपाळाला कुंकू भांगामध्ये सिंदूर जी माऊली भांगात जेवढा मोठा सिंदूर भरेल तेवढं तिच्या पतीचं आयुष्य वाढतं ना नाही का हनुमंतलाल विचारतात ना मा तू भांगामध्ये सिंदूर का भरते अरे रामाला आयुष्य वाढावं म्हणून सिंदूर भरल्यानं आयुष्य वाढत असेल बुवानं उचलला सिंदूर अंगावरच घेऊन माझ्या मालकाचं आयुष्य वाढलं पाहिजे बस सुवासिनीच्या हातात बांगड्या पाहिजेत काय आता बोलू द्या मला थोडंसं कधी कधी तर किती गोड वाटतात ह्या मावल्या किती सुवासिनी पण मोठ्या मोठ्या शहरात गेलं तर काकाजी असं वाटते बाई बसली का बुवा बसला समजतच नाही ना माणसाची केस वाढलेले बाईची केस कट आणि एवढे दुकानं निघालेत माणसापेक्षा त्यांचे कोण काय म्हणते त्याला पार्लर बरं बरं बाबा कोणाला वाटण माझ्या पार्लरवर महाराज नाही बाबा काय काय करायचं तर करा तुम्ही मधून गजनी का काढीनात माझ्या काय बापाचं चाललंय पण लय हे सुवासिनीनं कधी केसाला कातर लावायची नाही धारा ठेवा पतीचं आयुष्य कमी होत आहे बाकी तर काय नटापट्टा केलाच पाहिजे शृंगार हा स्त्रियांचा आभूषण आहे तिनं अशा बांगड्या बसायला बांगड्या मागं सरकविल्या पदर कमरेला खोला आणि डेऱ्यामध्ये हात घालणार डेऱ्यामधून बाळ माझा जगजीवन पाहे डेऱ्यातून वर बघू लागला आली रे ही म्हातारी जसा हात घातला माथा जवळाची वेणी हाताला काना लागला यशोदे काय मला नाही माहित हात घातला खाली देव लागला हाताला देव वर काढला माठातून यशोदा म्हणती बाई आणि तू मध्ये देव म्हणला आई मी मध्येच असतो लोक भानावर नाहीत मी मध्येच असतो कधी गेला होता मध्ये गेला होता नाही मी मध्ये असतो कधीतरी बाहेर येत असतो लोकाला वाटते मी बाहेरच आहे आता यशोदा म्हणती कान्हा तुला रवी लागली असती ना देव म्हणले आई वरच्या रवीचा मी बाप आहे लाकडाची रवी मला काय करते मग आता यशोदेने विचार केला भगवान आता माझा दृष्टांत संपला भगवान परमात्मा माठामध्ये गेले होते मला एक सांगा देव कुठलं मागू लागले यशोदेला माठातलं यशोदा कुठलं देत होती देवाला बोला बोला पटापट बाहेरचं देत होती बरं ही यशोदाच तसं करते का आपण सगळेच तसं करतो देव कुठलं मागतो माठातलं देतो कुठलं देव बाप्पा म्हणतात पुष्पम समर्पयामी तुमचं आहे का झाडाचं आहे अक्षदाम समर्पयामी तुमच्या आहेत का अक्षदा सगळं अर्पण करता तुम्ही बाहेरचं देवाला हे नाही चालत देवाला हातलं लागतं मना हा मोगरा अर्पोनी ईश्वरा पुनर्पे संसारा येणे नाही देव मधलं मागत होता बाहेर गेले हा देव सगळ्यांच्या माठातच आहे पण माठातला देव बाहेर काढण्याकरता एखाद्या वृद्ध महात्म्याची किंवा पूर्ण ब्रह्मज्ञानाची आपल्याला गरज आहे तो निश्चित तुम्हाला माठातला देव आहे ना माठातच सगळ्यांच्या माठात आहे हा हे सगळे बसलेले बापरे नाही म्हणत बरं का मी तुम्हाला माठ नाही म्हणत पण माठ कशाचा असतो बोला बोला हो जरा जरा मातीचा आणि आपलं शरीर कशाचं आहे मातेचं असं म्हणतात का कोणी तूने अजब बनाया भगवान खिलोना सोने का भजन ऐकलं का तुम्ही तूने अजब बनाया भगवान खिलोना ए माटी का आमच्या मराठवाड्यात माणूस जर मेला तर मातीला गेलो म्हणते तुमच्या इकडं इकडं नाही म्हणत मातीला मराठवाड्यात म्हणतात मयत म्हणत असेल मातीला गेलो म्हणतात का हे मातीच आहे मातीतून जन्माला आलंय आणि गेल्यानंतर याची काय होणार आहे शरीराची होय माती हा शरीराची होय माती शरीराचं काय होतं शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती बस
हे मातीचंच मडकं आहे, याच्यातच देव आहे, याच्यातला बाहेर काढण्याकरता फक्त कोण्यातरी संतांची गरज आहे. अशा पद्धतीने हे देवाचं सगळं चरित्र कोणत्या अवस्थेतलं सांगायला तुम्हाला? रांगतानाच्या अवस्थेतलं. आता बस झालं रांगत्या अवस्थेतलं. देव चालायला लागले, सुंदर सुंदर चालू लागले. काय देवाचं सुंदर चालणं आहे. आणि आता देवानी चरित्र सुरुवात केलं. गोपाळाला घेऊन एका गवळणीच्या घरी जात होते. देवानं चोरी केली नाही. मग संतांचा उलट भगवान त्याच गवळणीच्या घरी जायचे ज्या गवळणीचा भाव होता, देवानं माझ्या घरी यावं. गवळणी म्हणायच्या हो, काय म्हणायचं जरा लक्ष देऊ नाही का? देवा सगळ्यांच्या घरी गेलात हो, माझ्या घरी कधी येणार? गवळणीला अपेक्षा असायची देव माझ्या घरी यावा. काय काय महाराज, गोकुळातली एक गवळण झोप विकायला निघाली होती. काय विकायला निघाली होती? कोई नींद ले लो, कोई नींद ले लो. एक गवळण म्हणली, बाई झोपी वा म्हणून लोक गोळ्या खायलेत गण, तू झोप विकायला लागलीस कशामुळं? आज माझ्या घरी काना आला होता, पण ही वैरीनी झोप मला लागली. देवाचे चरण चिन्ह उमटले, पण मला त्यांचं दर्शन करता नाही आलं. म्हणून मला असं वाटतंय हिला विकूनच टाकते, म्हणजे देव आल्यानंतर मला त्यांची पूजा करता येईल. हा गोकुळातल्या गवळणी लय भावप्रधान आहेत देवा. काय सांगू तुम्हाला आता. त्या गोकुळातल्या गवळणीला वाटायचं देव माझ्या घरी येतील. विचारायच्या, काय विचारायच्या? हरी माझ्या मंदिरी कधी तरी देवा तुम्ही आमच्या घरी कधी येणार? एक गवळण तर अशी भावप्रधान होती, अशी भावप्रधान होती बरं का. कोणासारखी म्हणावं आता, कोणासारखी? लयच भावप्रधान होती ती. देवाकडे आली. जरा ऐका बरं का ही गवळण काय म्हणायला लागली? सगळ्याच्या घरी जातोस कानोबा, माझ्या घरी नाही येणार का? देव म्हटले, तुझ्या घरी आलो असतो ग, पण तुझ्या घरी गर्दीच लय. मग काय झालं? हां मला गर्दी नाही आवडत. मग जिच्या घरात कोणीच नाही त्याच्या घरात मी येतो. ती म्हणू लागली, अरे पण मग एवढे लोक काय करू? भगवान म्हटले, कुठंतरी त्यांना गावाला तरी पाठवू. ते जातच नाहीत घर सोडून, लय ते चिटके येत. अजिबात कुठं यात्राला जात नाहीत, कुठं तीर्थाला जात नाहीत, वर्ष श्राद्धाला सुद्धा कोणी कुठं जात नाही. असे तुझ्या घरचे लोक आहेत हो. मग कर खंडोबाला नवस सगळे मारावं म्हणून. देव म्हणले तिला, सगळे मारावं म्हणून नवस कर. ती म्हणली, देवा बरं नाही वाटत रे. योग असा आला की डोंगरगावच्या दादाच्या घरी काल्याचं कीर्तन होतं आणि नातं एकदम जवळचं असल्यामुळं त्या कुटुंबातले सगळे काल्याला आले, एकटीच बाई घरी नाही. आणि मग तिने देवाला हाक मारली, देवा हरी हो आता मंदिरी, नाही दुसरे कोणी घरी. देव त्याच्या घरी जातो ज्याच्या घरी दुसरं कोणीच नाही. कोण नाही? कोणता दंभ नावाचा सासरा नाही, कल्पना नावाची सासू नाही, अविद्या नावाची ननंद नाही, महाराज वासना नावाची जाऊ नाही, क्रोध नाही, काम नाही. सगळे विकार ज्याच्या घरातले गेलेत, देव त्याच्याच घरी येतो, भलत्या सलत्याच्या घरी. म्हणून ऐका ना, नुसते कीर्तन ऐकू नका. हे रिकामं कधी होईल याच्याकरता तळमळ करा. मनुष्य जन्मात येऊन विकारमुक्त जीवन जर झालं नाही तर मनुष्यपणाला येऊन हानी आहे देवा, हानी आहे. देवाला सांगा ना, देवा मी तुला काय मागत नाही, फक्त मला विकारमुक्त जीवन कर, विकारमुक्त जीवन. म्हणून देव कोणाच्या घरी जात नव्हते, एकांतात जायचे. अशा गवळणीच्या घरी जाऊ लागले. गवळणीच्या घरी जाऊन देव त्या गोपीच्या घरच्या इच्छेनुसार गोपाळाला दैदूत खाऊ लागले. गोपाळ आता गवळणी देवाचं गारानं सांगायला येऊ लागल्या. आणि सांगायला आल्यानंतर यशोदेला सांगायच्या, तुझ्या कृष्णानं असं केलं, तुझ्या कृष्णानं तसं केलं. यशोदा म्हणले, अजिबात बोलायचं नाही. माझ्या घरी काय गाईची कमी आहे, माझ्या घरी काही दैदुधाची कमी आहे, अजिबात गारानं सांगायचं नाही. मला सांगून ठेवते तुम्हाला, माझं लेकरू असं नाहीच. बाळसा गुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोधीरवाने. घराने गे गोकुळचा नारी, पैसा घराने गे गोकुळचा नारी. घराने गे गोकुळचा नारी, पैसा घराने गे गोकुळचा. माझ्या बाळा अंगणी माझ्या खेळे, कालकीने घेता हाळ गे गोकुळचा. हाळ गे गोकुळचा. जोरदार जरा. हो आबा,
वेळेच्या अभावी म्हणू लागलो बरं का, शॉर्टकट, दुसरं काही नाही. कारण आता वेळ व्हायला होऊ द्याच. आता थोडंसं काल्याचं कीर्तन आहे, वर्ष श्राद्धाचंच कीर्तन असतं, आतापर्यंत संपूर्णच गेलं असतं नाही का. झालंय आबांचं वर्ष श्राद्ध कालच झालंय. भरपूर मोठी श्रद्धांजली आबाला अर्पण केली. अहो तुम्हाला एक वाक्य सांगतो बरं का, एखादा जीवात्मा जर गेला तर देवाजवळ जाऊन सुद्धा त्याला असं छाती काढून उभा राहता आलं पाहिजे. देव बी म्हणून बाप्पा भलते डेअरिंगमध्ये आलास, अशी छाती काढून माझ्याकडे बघायला. त्यानं देवाला म्हणलं पाहिजे खाली बघ काय करायला माझ्यासाठी, बघ बघ. आबा सुद्धा म्हणत असतील बघा काय करतात ना, म्हणजे दादा नाना लेकरं काय करतात बघ देवा. देव सुद्धा म्हणत असं आबा जन्मभर कुठं जास्त फिरला नाहीत तुम्ही, पण जे आलं त्याची लय जवळून सेवा केली. मला सुद्धा आठवतंय आबा एवढं भव्य दिव्य लग्न म्हणजे काय, आणि लग्न म्हणजे काय, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजेच लग्न आहे. ध्यानात ठेवा, जीवाचं शिवाशी ऐक्य म्हणजेच लग्न आहे. असो पटापटा सांगतो. आता खोड्या सांगू लागल्या यशोदेला. यशोदा म्हणे माझं बाळा असं नाही, मुद्दे मला असं धरून आणा तर मी खरं म्हणीन. गवळणी म्हणे काय करावं, हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. सापडत नाही ना. एक गवळण होती ती म्हणली काय सापडत नाही म्हणायला लागलात. असा घरी येऊ द्यायचा, बांधून टाकायचा, मारायचा, मग त्याच्या आईकडे न्यायचा. गोपाळ म्हणले काय, ती ठका काकू म्हणू लागली माया नाही घरी आला. देव म्हणले सांगा तिला, ए काय आज तुझ्या घरी येणार. ही बरं म्हणली कसा येतो तो, नाही तुझं टंगडं मोडलं तर नावाची ठका काकूच बोलायलो, कारण काय ठका काकू जरा नाव कमी असते. शांताबाई म्हणत होतो आजपर्यंत, पण लय शांताबाई त्यांना वाटते आम्हाला पाहूनच बाबा बोलले. मी त्याच्यामुळे म्हणणारच नाही शांताबाई नाही म्हणणार. हा एकदा भजन करा विठ्ठला. देव म्हटले येणार आज तुझ्याकडं ये म्हटली. तिला वाटलं देव येणारच, दारात बसली, माझ्याकडे बघा हातात काठी घेतली. आला की म्हणली असा मारते ना त्याला. जे सकाळपासून वाट बघू लागली, 12:22 झाले तरी कृष्ण येईना. 12 वाजेपर्यंतची बोली होती. 22 मिनिटं पुढं देव म्हणजे आज मिनटं बिलकुल मोजायचे नाही, फक्त आता आज आनंद घ्यायचा आहे मला. 12:22 ती बिचारी थकली. म्हणली मी उठू का. सुन म्हणली उठायचं तू उठा. ती गेली पाय मोकळे करा. बसून पाय मोकळे करतात ना, ती पाय मोकळे करायला गेली, पण ती तशी गेली नाही. सुनाला म्हणली दारात बस, हातात काठी घेऊन बस. कृष्णाला की त्याला भीती दाखव. ती म्हणली सासूबाई काय आपण मोठी माणसं आहेत, मी जर दारात बसली, काल परवाची पोरगी आली सरळ दारात बसली, बरोबर आहे का दारात बसणं सुनाला. सासू म्हणली मी म्हणते म्हणून बस. सुन दारात बसली, हातात काठी घेतली. ती अशी टमाट्याच्या मळ्यामध्ये गेली फेरी मारायला, कॅरेट भरले का नाही म्हणून पाहायला. आणि मग ती तेवढ्यात देव आले 20-25 गोपाळाला घेऊन आणि तिच्या दारात गेले. आणि सुन म्हणणारीला म्हणले राम राम वहिनी. ती म्हणली कृष्णा बाया कुठं राम राम घालतात का. अरे राम राम म्हणायला का पाप लागतं काय. बाईनं राम राम म्हणलं तर पाप लागन का. बोला तुम्ही काय बिघडायला लागले. राम राम नाही म्हणलं तर जय श्रीकृष्ण म्हणा, जय हरी तरी म्हणा, पण बाईनं बाईला भेटल्यावर काहीतरी देवाचं नाव घ्यावा. पद्धत सुरू करा ना. आमच्या मराठवाड्यातली बाई भेटली की बाबा जय हरी, नाही तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी तर म्हणणार म्हणजे म्हणणार. मला तसं वाटतं या जन्मात मी खरंच पुण्यवानी. मला कोणी भेटू द्या, भेटलं की रामकृष्ण हरी म्हणते. मला फोन जरी केला, मी तुम्हाला खरं सांग बाबा कृष्ण बाबा, आमच्या भागातल्या मुसलमानानं जरी मला फोन केला तर ते रामकृष्ण हरी बोललं नाही की मी त्याला बोलतच नाही. त्यांना सुद्धा महाराज जी रामकृष्ण हरी, मैं बोल रहा हूँ इस्लाम. ठीक आहे कोई बात नाही, रामकृष्ण हरी म्हण तर बोलतो, नाही तर नाही बोलणार. हा भाव धरा महाराज बस. राम राम वहिनी. कृष्णा काय इतका वेळ नाही आला. आपला का टाइम टेबल ठरलेला असतो काय. माऊली महाराज सारखं थोडंच आपल्या टायमात काम. मी कधी येतो मनाचा मालक. बरं कुणीकडे आला, खेळायला आलो. कुठं खेळणार, तुझ्या दारात खेळणार. दारातच विटी दांडूचा डाव मांडला. ती म्हणे त्या पाया पडते, अंगणात माझ्या खेळू नको रे नंदलाला. त्यावेळेला भगवान म्हणले ते अंगण तुझं आहे का. ग्रामपंचायतच्या जागेवर तुझ्या सासऱ्यानं दरवाजा बांधला म्हणून ते अंगण माझे. हा जाय मी इथंच खेळून. तिनं कानं धरले. हे बघ कृष्णा तुझी न माझी, आपलं मी तर मोठ्या घरची सुना, तुला रे माझ्या तुला गळ्याची शपथ आहे. दारात खेळू नको, दारात खेळू नको म्हणल्यानंतर देव म्हणले किती आपल्यावर जीव लावती ही सून. कुठून आली माहीत नाही, बागलान भागातून आली का तिकडं पाथर्डी करून आली माहिती नाही. बघा ना आपले पाय पोळायला लागलेत म्हणून ती दारात खेळू नका म्हणती. चला रे आपण हिच्या घरात खेळू. हे गोपाळाचा मेळा कुठं निघाला, घरात. आता ती कुठं बसली होती बोला,
तिच्या हातात काय होती काठी. आता तिनं काठी उगारायला नाही ती पाहिजे हातात काठी धरली अशी आणि ती म्हणून आली असं नका न करू इकडे कुणीकडे इकडे कुणीकडे सरा बाजूला गेली ढकलून गोपाळ मध्ये गेले. सासू म्हणणारी म्हणली बाई हातात काठी असताना तू काय करत होती काय काय माणसं एक जण म्हणलं बाबा चोर आले हो मला त्यांनी लय मारलो बदा बदा मारलो आणि तुझ्याजवळ बंदूक होती ना मी लपून ठुली ते चोरून नेतील म्हणून. अरे काय माणूस असतो येड्या बंदुकीचा आवाज केला असता तर त्याला पळता वाट थोडी झाली असती. बस सासू तेवढ्यात आली गोपाळ घरात गेले आणि म्हणली सासूबाई सासूबाई घरात चोर शिरला आत्याबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला सासूबाई घरात चोर शिरला. टाळ्या वाजवा एकदा. सासूबाई घरात चोर शिरला कोण कृष्ण. बरं झालं बरं झालं त्याचीच वाट बघत होते. सासू म्हणणारे घरात गेली कृष्णा लय मोठ्यानं ओरडू नको म्हणला इथंच येतो याजवळच. सासू म्हणणारीनं कृष्णाचा हात धरला. आता कसा सापडला चल तुझ्या आईकडे नेते तुझी माहिती लय नाकानं कांदी सोली ती चाल तुझ्या आईकडे नेते. सुनाला म्हटले ए ए ए ते लोण्याचं गाडगान. देव म्हणले काकू मला भूक नाही. अरे भूक नाही म्हणून नाही मग लोण्याच्या गाडग्यात हात घाल थोडंसं लोणी काढ माझ्या सोनाच्या तोंडाला लाव का मला तुझ्या आईला सांगायचंय आपण खातो दही दूध लोणी हात पुसितो सुनीच्या मुखा लागोनी. प्रत्यक्ष तुझ्या आईला दाखवायचे. आण सुनबाईनं लोण्याचं गाडगं आणलं घाल कृष्ण हात नको ग असा अन्याय करू मी माणूस की ना आलो ग घरी म्हणायले तुला घाल हात. हात घातला काढ थोडं लोणी यानं थोडं नाही काढलं अर्धा किलो लोणी काढलं. ए एवढं असतं का एवढं असतं का मला गपची बस म्हातारे कामं सांगितली चुका काढी ती. सुनाला म्हणला ये पुढं थोडंच लाव बाकीचं गाडग्यात टाकून दे. सुन म्हणणारी पुढं आली देवानं लोण्याचा गोळा घेतला दिला तिच्या तोंडाला लावून वचक वचक खाऊ लागली. ती म्हणे देव रोज घरी या नासाच कार्यक्रम व्हा नाहीतरी सासू म्हणणारी ताकाचं पाणी सुद्धा देत नाही. सुना हो देव आला की लोणी भेटत असते म्हणून देवाची अपेक्षा करा बरं का. असं लावलं सुनाच्या तोंडाला लोणी एक हातात धरला कृष्ण एक हातात सून निघाली घराच्या बाहेर कोपरं मारू लागली. चल ना आता तुझी माय काय बोलते चल ना. पण देवानं अशी लीला केली घराच्या बाहेर निघालं बाळक्रीडेमध्ये प्रमाणे एका दिशे हरी एका लेख सगळ्यांना तिचा लेख दिसू लागला. हिला एकटीलाच कृष्ण दिसत होता. देवानं दुसरं रूप बदललं गेले परमात्मा यशोदेकडं. मग या भूक लागली थांब काना तुला आत्ता लोणी देते. यशोदा देवाला लोणी द्यायला लागली तेवढ्यात हिचं ते एका हातात कृष्ण एका हातामध्ये तिची सून धरून आली पदर असा कमरेला खोवलेला मोठ्यानं हाक मारली यशोदा. यशोदा म्हणे कृष्णा कोणाला तरी विचू चावलाय मी उतरून येते. देव म्हणले एकटीन नाही उतरायचा मी बी येतो तुझ्या बरोबर. देवाला कमरेला घेतलं आली बोला त्या काय म्हणणं आहे. ती म्हणली बाई माझं म्हणणं तर हिच्या कमरावर आहे माझ्या हातात कोण आहे पहा तिथं तिचाच बाळू आणि तू म्हणला म्हातारे घरापासून सांगायला तुझा मुलगा आहे मला तू किती कोपरा आणून बिलबिल केलंस ग. अरे म्हणली पण तू कवा अगं म्हणला घरापासून मीच आहे तुला तिकडं तिकडं कृष्णच दिसायला मी तरी काय करू माझी आता तुला कृष्ण दिसायला. आपण ते यशोदेला काय सांगू सांग मला काय सांगायचं तर. यशोदा म्हणली बोला ना बोला काय म्हणणं आहे हे काय सांगा ना काय म्हणणं आहे. म्हणले माझं म्हणणं एवढंच आहे डोंगरगावच्या दादाचा काला कधी आहे आजच. बस वापस निघाली आणि निघाल्यावर विचार करू लागली बाई तर मी पकडताना कृष्णच पकडला होता हातात माझा पोरगा कधी आला यानं असं केलं केल्यावर पाहिलं कृष्णा माय तू म्हणला मी आणि माझं पोरग रे अगं सगळंच होता येतं म्हणलं मला पोरग मीच झालं कृष्ण मीचे. कृष्णा रूप का बदललेस. देव म्हणला खरं सांग तुझ्या घरी मी आलो तुझी सून म्हणले दारात खेळू नका म्हणून आम्ही घरात आलो. कोणी काही कोणाच्या घरी माणुसकीनं जात नाही का. ती म्हणली जात आहे मग मी तुझ्या घरी मडकं फोडलं नाही लोणी खाल्लं नाही दहीत पिलं नाही काहीच न करता तू माझ्या माईकडून विनाकारण नेऊ लागली. म्हणजे हो विनाकारणच. का नेऊ लागली असा सापडत नव्हता म्हणून असं नेत असते का असं बघ काय विनाकारण तू माझ्या आईकडे नेत होती म्हणून या वेळेला मी मुलगा बनलो दुसऱ्या वेळेला जर विनाकारण नेशील तर नवरा बनन. ती म्हणली भानगडीतच पड. लय चरित्र सुंदर आहे देवाच इकडचं तिकडं सांगायची गरज नाही. मग मात्र सगळ्या गवळणी एकत्र आल्या अवघ्या मिळवणी गवळणी आल्या आनंदाच्या अंगणी. सगळ्या गवळणी एकत्र आल्या यशोदेला गाऱ्हाणं सांगू लागल्या गाऱ्हाणे सांगाया
आल्या गोकुळीच्या स्त्रिया, गोकुळातल्या स्त्रिया गारानं सांगायला आल्या. हा, आणि आता सांगायला आल्या. आता एकदमच सगळ्या आल्या ना, त्या म्हणल्या एकीनं जाऊ नका, आपण सगळ्या मिळून एकत्र जाऊ. मग सगळ्या असे यांच्यासारख्या आल्या तर त्या काय गपची बसतात काय? आता आमचं नशीब आहे, ह्या गोपिका इथं शांत बसल्यात. जरा 2 मिनटं मी शांत होऊ द्या, लगेच त्यांची बोलायला सुरुवात होती. गवळणी मोठ्यानं बोलू लागल्या. यशोदा म्हणे बसा बसा, खाली बसा, खाली बसा. तुम्हाला नाही, तिकडं यशोदा सगळ्या खाली बसल्या. कसं काय आलात? आज तर काय आपल्या बचत गटाची मीटिंग नव्हती. त्या म्हणल्या बचत गट नाही, काय नाही, काय नाही. आलात कुठं? तुझ्या पोराचे गाऱ्हाणे सांगायला. बार काही हरकत नाही, बस ठीक आहे. आता तुम्ही सांगा गाऱ्हाणे. कोण सांगतंय? उठा तुम्ही. पहिल्या गवळणीला उठवलं. तुमचं काय गाऱ्हाणे? पहिली आली धावत, यानं गबाई काय केली मात. मुखाशी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे गे बाई आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा ताना, पोटवरी सोसू धिंगाणा. पहिल्या गवळणीने सांगितलं माझ्या गळ्यामध्ये हात घातला यानं. पहिल्या गवळणीला यशोदेनं विचारलं तुमच्या गळ्यात माझ्या कृष्णानं हात घातला? हो घातला. काही नाही, उन्हामुळं, ऊन पडलं नाही एकदमच, त्याच्यामुळं, दुसरं काय नाही. आधी आला पाऊस, मग आलं ऊन, पुन्हा येईल शिरवळ, चिंता नका करू. पाऊस का आला? एवढ्या यज्ञात त्यानं बी आनंद नाही घ्यावा थोडाफार, हे का नाही? थोडं तो बी येऊन गेला. बस पहिलीला विचारलं काय तुमच्या गळ्यात हात घातला? हो. किती वर्ष वय आहे तुमचं? ती गारानं सांगणारी म्हणली तसं माझं वय खरं वय 60 वर्षे, कार्डावर 75 केलंय. का? एसटी फुकट व्हावं म्हणून. अरे वा, बरं ठीक आहे. बाई माझ्या कृष्णानं तुमच्या गळ्यात हात घातला. हो. तुमचं वय 65, तुम्हाला नातू आहे? साजरी मला 15 नातू आहेत. माझा कृष्ण तुझ्या नातवासारखा दिसतो? हे पागल, नातवासारखं म्हणते का? यशोदा मैयाला म्हणते. आता सासू सुनाचं नातं? अरे नातवासारखा नाही, कृष्ण माझा नातूच आहे. मग नातवानं आजीच्या गळ्यात हात घातला तर आजीनं गारानं सांगायला पाहिजे. म्हणली नाही. मग यशोदा म्हणली काय टाई म्हणते? वर तोंड करून सांगितलं. पहिलीचं असं झाल्यावर दुसरीला भेव वाटलं, कसं सांगू. दुसरी आली धावोनी, या ना ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ देवणी गाठ बाई कोणाला सोडेना. दुसरीनं ते गारण सांगितलं. तिसरीला विचारलं तुमचं काय? तिसरी सांगू लागली यशोदे काय सांगू तुला? सांग ना, जे काय गारण असेल ते सांग. ते म्हणे असं झालं, परवाच्या दिवशी तुझा कृष्ण माझ्या घरी आला आणि मला म्हणू लागला घर चांगलं बांधलंय, घर चांगलं बांधलंय. आणि मग ती म्हणले वगैरेच नाही बापू, 3 वर्ष झालं याचं बांधकाम चालू होतं. किती महागाचं सिमेंट, किती लोखंड, असं काय घर होत असतंय काय? आणि मग ती तुझ्या पोरानं मला विचारलं हे घर चांगलं पण आहे कोणाचं? आहे कोणाचं म्हणल्यानंतर मी सहजच म्हटले माझं घर आहे माझं. आणि तुझ्या पोरानं विचार केला नाही, मागं हात केला, एक तोंडात ठेवून दिली. का देईन तोंडावर? तुझ्या बापाचे घर, दगडा मातीच्या घराला माझं घर म्हणतीस? म्हणजे हे घर कोणाचं आहे? पंचमहाभूताचं. एवढं विसरू नका. या दुसऱ्याच्या घराला आपण आपलं म्हणायला लागलो म्हणून ते यमराज आपल्याला मारते. यमानं मारण्यापेक्षा देवाच्या हातची एक खा आणि देहाभिमान सोडून द्या. विठ्ठला बस अशा बऱ्याच गवळणी आल्या. शेवटची गवळण आली. परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडीला सैरा द्यावरी. माझ्या पतीच्या पोटावर यानं माठ फोडला. असे सगळे गाराने ऐकले. यशोदेला फार वाईट वाटलं. आयशी ऐकता गाराने यशोदे नयने आले कृष्ण फोड्या दे ताकोनी एका जनार्दना चरणी. काना काय उणे का करीतोशी चोरी, किती तरी सांगू तरी नाही कशी हरी. देवानं आता नाही का सोडून दिल्या. यशोदा मातेनं सांगितलं बस तू गावात राहूच नको, उद्या रानात जाय. सुंदरपैकी देवाला गोप वेश दिला. कसा वेश आहे? खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित से. देनो सावळा जग जेठी देनो, सावळा जग जेठी देनो, सावळा जग जेठी देनो, सावळा जग जेठी देनो, सावळा जग जेठी देनो. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी, राधे राधे राधे
चारितसे खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी चारितसे देनो सावळा जग जेठी देनो सावळा जग जेठी देनो सावळा जग टाळ्या वाजवा एकदा हा गोड. खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी चारे तसे तेनु सावळा जग जेठी. भगवान निघाले कुठं? गाई चारायला. जाता जाता देव म्हणू लागले एक 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 तरी खोडी करूनच जाऊ. तेवढ्यामध्ये श्री राधा राणी तिकडून पाण्याची माठ घेऊन आली. देवानं राधेच्या साडीला हात लावला. यशोदेनं पाहिलं आणि लगेच यशोदेनं हाक मारली, ए लबाडा, गोधनी चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गोळणी, कृष्णदान मागे निर्या सोडोनी. तवती देखिली यशोदा जननी हो. यशोदा म्हणे नाटका ऋषिकेशी बरनारीशी कैसा रे झोंबशी. देव म्हणले खोडी केली पण ती सपादून गेली नाही. आईनं पाहिलं वाटतं खेळतो येण्याची खेळावा. नाटकी तर इतका भारी. यानं लगेच यशोदेकडे पाहिलं आणि डोळ्याला अश्रू. आई आई, राधेनं माझा चेंडू निर्यामध्ये लपवला. आता ही राधा पाणी घेऊन येऊ लागली. डोक्यावर 3 माठ. ही कधी चेंडू उचलीन? हिने चेंडू लपविला निरीपाशी हो. तेवढ्यात यशोदा म्हणे राधा काय म्हणतो माझा काना? तर राधेने इतकंच म्हणायला पाहिजे होतं, आत्या मी नाही घेतला हो कानाचा चेंडू. गोष्ट मिटली असती. पण राधा माऊली 2 शब्द जास्त बोलली. काय बोलली? राधिका म्हणे यशोदे परेसी चेंडू नाही नाही वो मज पासी. आत्या बस लय खेळ खेळले. बाकीचे खेळ नंतर बघू. आता गोपाळ म्हणले तुम्हाला काय, तुम्ही सोडला असं उपवास, आम्ही आणखीन तसेच आहेत. कालची एकादशी सुटायची. देव म्हणले मग चला सगळ्यांनी गाया जमा करून आणा. सगळ्या गोपाळांनी गाया जमा करून आणल्या. यमुनेच्या किनाऱ्यावर सुंदर सगळ्या गोपाळांनी शिदोऱ्या सोडल्या. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्याचा काय केला? काला इतका सुंदर झाला. त्याचा सुगंध स्वर्गाला गेला आणि स्वर्गातला देवांचा मेळा पाण्यात मासे होऊन आला. बस देव आता गोपाळाला काला देतात. कसा काला देतात त्याचं वर्णन शुकदेव भगवान करतात. लहान लहान गोपाळ पुढे घेतले, मोठे मोठे गोपाळ मागं घातले. भगवान 1.5 पायावर म्हणजे असे देवडा उभे राहिले. लक्ष द्या, हरणाच्या शिंगाची काठी बगलात धरली, बासरी कमरेला खोवली आणि भगवान परमात्म्याने डाव्या हातामध्ये काल्याचा प्रसाद घेतला. बोटाच्या सांधीमध्ये लोणच्याच्या फोडी ठेवल्या. उजवा हात काल्यात टाकला. काला गोपाळाला द्यायचा आहे पण काला तसा देता येत नाही. का? एक तर चरित्र वर्णन करावं, भजन करावं तर काल्याला प्रसादाचं रूप येतं. कोण म्हणतं भजन? भानुदास महाराज. भानुदास गीतिकात प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथाने प्रसाद कसा दिला याचं वर्णन भागवतामध्ये गोड केलंय. बिभ्रद वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणोमश्रुणकवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन्नर्मभिस्वैहि स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुगवाल केली. मोठ्या प्रेमानं बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. काल्याची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर, ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावर अर्पण करतो. या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, जे बरोबर असेल ते माझे गुरुवर्य महामंडलेश्वर आचार्य 1008 स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज सद्गुरू स्वामीजींचा आहे. जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, या परिवाराने, कोणी आव्हाड परिवाराने खरंच आम्हाला खूप खूप ह्या 7 दिवसामध्ये आम्ही एखाद्या गावात जर गेलो तर ते कथेचे 7 दिवस संपतच नाहीत बाबा. का? कारण लोकच तेवढं प्रेम करतात. संपत नाहीत, प्रेम करत नाही. एकदा ते बाबा लोक एखाद्या ग्रामपंचायतमध्ये कोंडून टाकले. थोडं बोलू नका, 2च मिनटं. आता दही हंडी फुटणार आहे, आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर 2 मिनिट आपला थोडंसं आलेले महात्मे 2-2 शब्द बोलतील. अगदी 2 मिनटात संपवतो. आपल्याच इथं एका ग्रामपंचायतमध्येच आमचा मुक्काम होता आणि दिवसभर लोक यायचे, मला सही मागायचे.
सरपंच साहेब सही द्या. आबा खरं आहे का खोटं आहे? गावाचं नाव नाही सांगत का? सांगू? नाही सांगत बाबा. हो नको, आपल्याच भागात होतं मात्र. तर विचारतच नाहीत लोक. पण इथं मात्र उगवलेला दिवस कोणीकडे गेला आम्हाला कळालं नाही. मी पुन्हा एकदा या संपूर्ण आव्हाड परिवार आणि त्यांच्या संबंधाने सगळ्या पाहुणे मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. एकदा टाळ्या वाजवा. खरंच तुमच्या मागे एवढे कामं असून असं म्हणतात की दिवसा नाशिक भागामध्ये लोक जमत नाहीत. आणि हे काय एवढं रूप बघा नाही, सगळं कमी पडलं ना बसायला. याच्या व्यतिरिक्त काही माणसं झाडाझुडपाखाली बसले सावलीला. तर हे खरं म्हणजे आव्हाड परिवारावर असलेलं प्रेम आहे. जाता जाता पुन्हा एकदा मला ज्यांनी सहकार्य केलं, आमचे साऊंड सिस्टीमवाले भाऊ आहेत, आमचा विनोद दादा, तुम्हाला हे कीर्तन नंतर पुन्हा कधी ऐकायला भेटन गजर माऊलीचा किंवा अभंग सागर यूट्यूब चॅनलवर सुदर्शन महाराज राऊतच्या तुम्हाला हे कीर्तन ऐकायला भेटन. हे कीर्तन पुन्हा ऐकू शकता. आलेले सगळे महाराज मंडळी, आता सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही. तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझी जी सेवा आहे त्या सेवेला मी पूर्णविराम देतो. दादा आधी दहीहंडी फोडून घेऊ, आरती करून घेऊ आणि मग टाळकरी खाली बसतील. मग थोडंसं आपला याचा श्रद्धांजलीचा आपण कार्यक्रम करूयात. एकदा दहीहंडी फोडण्याकरता नागरे बाबांच्या हाताने दहीहंडी फोडेल. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय मंडळी आम्ही बळी